या व्याख्यानमालेच्या निमित्तानं उपस्थित सर्व मान्यवर, व्यासपीठावरील मान्यवर आणि आपण रसिक श्रोते आपलं सर्वांचंच पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत करतो. या 3 संस्थांच्या आयोजक संस्थांच्या वतीनं ही व्याख्यानमाला गेली कित्येक वर्ष सुरू आहे. त्या ज्या संस्था आहेत त्यांची परत एकदा म्हणजे दररोज होतीच ओळख, तरीसुद्धा काही श्रोते नवीन आहेत. आणखीन आजच्या या व्याख्यानमालेच्या आयोजक संस्थांची माहिती देणं हे आमचं कर्तव्य पण आहे. तर ह्या 3 आयोजक संस्थांपैकी मनोरंजन मंडळ ही संस्था गेली 45 वर्ष सातत्यानं सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि कला, मनोरंजन या क्षेत्रात विधायक पद्धतीनं आणि नियमितपणे विविध उपक्रम घेत असते. स्टडी लायब्ररी 9वी-10वीच्या मुलांना दरवर्षी पुस्तक संच देते. या पुस्तक संचाचा उपयोग जवळजवळ 900 विद्यार्थी दरवर्षी घेत असतात. तसेच स्पर्धा परीक्षा, स्टडी लायब्ररी, अभ्यासिका, मराठी दिन महोत्सव, राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा, युवा स्पंदन आणि विविध आंतरविद्यालयीन, महाविद्यालयीन विविध स्पर्धा असे उपक्रम मंडळाच्या वतीने घेतले जातात. नाट्यक्षेत्राबाबतीत आम्ही रसिक नाट्य चळवळ, तसेच विज्ञान प्रसार, वाचनालय आणि व्याख्यानमाला हे ठळक उपक्रम आमच्या अभिमानाचा आणि आनंदाचा भाग आहेत. अशा पद्धतीनं मनोरंजन मंडळ गेली 45 वर्ष सातत्यानं सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करीत आहे. याबरोबरच दुसरी आयोजक संस्था श्री दगडूलाल मर्दा चॅरिटेबल व रिसर्च फाउंडेशन ही संस्था आहे. ही संस्था गेली 43 वर्ष विविध कार्यक्रम आणि शैक्षणिक तसेच वैद्यकीय क्षेत्रात नियमितपणे कार्यरत असते. विशेषतः वैद्यकीय क्षेत्रात हार्ट पेशंटना या ट्रस्टमधून आर्थिक मदत देण्यात येते. इचलकरंजीतच नव्हे तर जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील अनेक हार्ट पेशंटना या ट्रस्टच्या माध्यमातून सहकार्य केले गेले आहे. त्याचबरोबर गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत ही या ट्रस्टमार्फत केली जाते. विशेष म्हणजे दरवर्षी ट्रस्टतर्फे स्वर्गीय दगडूलाल मर्दा पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिर घेतले जाते आणि दरवर्षी शहर व परिसरातील सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांना साधारणपणे 25 लाख रुपये इतका निधी त्यांच्या संस्थेसाठीच्या कामासाठी दिला जातो देणगीच्या स्वरूपात. तर अशी ही दगडूलाल मर्दा चॅरिटेबल अँड रिसर्च फाउंडेशन संस्था. त्यानंतरची तिसरी संस्था आहे आयोजक संस्था रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी. रोटरी क्लब ही संस्था तर आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारी आहे. त्याची इचलकरंजी सेंट्रल ही संस्था इचलकरंजी परिसर गेली 30 वर्षे नियमितपणे कार्य करीत आहे. या संस्थेमार्फत ही सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय तसेच व्यावसायिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवले जातात. संस्थेच्या स्वतःच्या वास्तूत फिजिओथेरपी सेंटर हा कायमस्वरूपी वैद्यकीय उपक्रम सुरू आहे. विद्यार्थी दत्तक योजना, पाणी पुरवठा, ऊसतोड कामगारांच्या मुलासाठी शाखरशाळा, पोलिओ निर्मूलन, व्यवसाय प्रशिक्षण, व्यक्तिमत्व विकास उपक्रम, आदर्श शिक्षक गौरव, वोकेशनल अवॉर्ड, विविध प्रकारची वैद्यकीय शिबिरे तसेच विद्यार्थी व युवकांना विविध प्रकारची शिबिरे असे विविध सामाजिक उपक्रम या रोटरी क्लबमार्फत घेतले जातात. या 3 संस्थांच्या वतीनं गेली 40-45 वर्ष हा आमचा व्याख्यानमालेचा उपक्रम सुरूच आहे. या सर्व संस्थांची माहिती आपल्याला वेळोवेळी होत असतेच. तर या सर्व 3ही संस्थांच्या वतीनं मी आज आपल्या सर्वांचं या व्याख्यानमालेच्या निमित्तानं पुनश्च एकदा स्वागत करतो. या 3 संस्था सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करीत आहेतच. त्याचबरोबर सांस्कृतिक क्षेत्रात इचलकरंजीतील बाळकृष्णबुवा संगीत साधना मंडळ म्हणून ही संस्था आहे. तीही सांस्कृतिक क्षेत्रात, संगीत क्षेत्रात कार्य करत आहे. तर तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो आता की 2 व 3 जूनला संगीत महोत्सव आयोजित केला गेला आहे. महाराष्ट्र शासन व बाळकृष्णबुवा संगीत साधना मंडळाच्या वतीनं हा संगीत महोत्सव आयोजित केला आहे. या संगीत महोत्सवात
इंद्राणी मुखर्जी हे ह्या गायिका आहेत. तसेच राहुल देशपांडे आणि राकेश चौराशिया असे 3 मोठे दिग्गज कलाकार या 2 दिवसात आपल्याला इथल्या रसिक श्रोत्यांना ऐकायला मिळणार आहेत. तसेच आणखीन एकूण 6 कलाकार या 3 दिवसात आपण इथं ऐकायला मिळणार आहेत. नाट्यगृहातच ती महोत्सवाची योजना केलेली आहे, तर त्याचाही आपण त्यावेळेला आनंदानं लाभ घेऊया. धन्यवाद जी. या आयोजक संस्था आपापल्या परीनं सातत्यानं समाजाप्रती चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतच असतात. त्यासाठी विविध क्षेत्रातले देणगीदारसुद्धा आम्हाला वेळोवेळी मदत करत असतात. आपण इथं आवाहन केलं होतं की बाहेर मंडळाचं काउंटर आहे, तिथं आपण देणगी स्वरूपात किती रक्कम देऊ शकता मंडळाच्या विविध उपक्रमांसाठी, आणि सुरुवातीच्या दिवसापासून त्याला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांचं अत्यंत मनापासून धन्यवाद. नजीकच्या काळामध्ये शैक्षणिक वर्ष सुरू होतं आहे. आपण कुठलंही निमित्त घेऊन पुस्तकाचा एक संचसुद्धा मंडळाच्या या कार्यामध्ये आपण सहभागी होऊ शकता. आपला आनंद वेगळ्या पद्धतीनं साजरा करू शकता. तर आपल्या काही अशा गोष्टी असतील आपण करू इच्छित असाल तर मंडळातर्फे त्याचं स्वागत आहे. आपण इथंही देणगी स्वरूपात देऊ शकता किंवा मनोरंजन मंडळ दातेमाळा सुंदरबागेजवळ ऑफिस आहे, मंडळाच्या कुठल्याही कार्यकर्त्यांशी आपण संपर्क साधू शकता. आणि यानंतर आजच्या ज्या व्याख्यात्या आहेत डॉक्टर नमिता कोहक, त्यांचा अगदीच थोडक्यात मी परिचय आपणासमोर करून देतो. डॉक्टर नमिता कोहक, नाशिक. कॅन्सरसारख्या रोगावर मात करून मिसेस वर्ल्ड सन्मान प्राप्त करून अमेरिकेत 4थ्यांदा आपला तिरंगा ज्यांनी झळकावला अशा डॉक्टर नमिता कोहक. सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी 63 मानाचे पुरस्कार आजपर्यंत त्यांना मिळालेले आहेत. खरं तर परिचय मी जितका करून देईन तुमच्या टाळ्या कमी पडतील इतका मोठा परिचय आहे, इतकं मोठं कार्य कर्तृत्व मॅडमांचं आहे. पण अगदी मी 4 ओळी करतोय, कारण त्यानंतर त्यांच्या परिचयाची एक छोटीशी ऑडिओ क्लिप बघून आपण व्याख्यानाला सुरुवात करणार आहे. 2 वेळा पॉवर लिफ्टिंगमध्ये नॅशनल चॅम्पियनशिप त्यांनी मिळवलेली आहे. एक यशस्वी उद्योजिका आहेतच, त्याचबरोबर कॅन्सरग्रस्त मुलांसाठी जाणीवपूर्वक सातत्यानं त्या कार्यरत आहेत. आणि नाशिक म्हणा किंवा अनेक उपक्रमांच्या शासनाच्या त्या ब्रँड ॲम्बॅसिडर आहेत. अशा आजच्या प्रेरक वक्त्या आज आपल्याला लाभलेल्या आहेत. त्यांचं पुनश्च एकदा तमाम इचलकरंजीकरांच्या वतीनं आणि सर्व संस्थांच्या वतीनं स्वागत. रंगमंचावरील सर्वच मान्यवरांना विनंती की कृपया आपण समोर स्थानापन्न व्हावं. कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार, करे दरियाओं को आर पार आशाएं, तूफानों को चीर के मंजिलों को छीन ले, आशाएं ले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी, आशाएं ले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी. अपने संग तुझको वहाँ जन्नत से मुलाकात हो, पूरी हो तेरी हर दुआ.
गुजरे ऐसी हर रात रात हो ख्वाहिशों से बात बात आशाएं लेकर सूरज से आग आग गाए जा अपना राग राग आशाएं कुछ ऐसा करके दिखा खुद खुश हो जाए खुदा आशाएं ले दिल की उम्मीदें हंसे दिल की अब मुश्किल नहीं कुछ भी नहीं कुछ भी आशाएं ले दिल की उम्मीदें हंसे दिल की अब मुश्किल नहीं कुछ भी नहीं कुछ भी जिंदगी संवारने को तो जिंदगी पड़ी है, चलो वो लम्हा सवार लेते हैं जहाँ जिंदगी खडी है. नमस्कार, मी डॉक्टर नमिता परितोष कोहक, तुमची सर्वांची मिसेस ग्लोबल युनायटेड एलिट लाईफटाईम क्वीन. काही प्रवासची क्षणचित्रे तुम्ही आत्ता मागे बघितली आहेत. एक ट्रेलर होता, पिक्चर तुमच्यासमोर मांडती आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आयुष्यात रोज घडत आहेत. रोज मला PPT अपडेट करायला वेळ नसतो, त्याच्यामुळे काही गोष्टी त्याच्यामधल्या लॅग झालेल्या आहेत. पण हरकत नाही, एक काय कामाचं स्वरूप आहे हे तुम्हाला दिसून आलेलं आहे त्याच्यामधलं. तर आपण सर्व इथे वेळेत आलेला आहात. मनोरंजन फाउंडेशन, त्याच्यानंतर दर्डा फाउंडेशन आणि रोटरी क्लब यांचे खूप खूप आभार की आज मला एक नवा परिवार दिला इचलकरंजीत. पहिले मी आयुष्यात पहिल्यांदा येते आहे इचलकरंजीला आणि अजिबात असं वाटत नाही की पहिल्यांदा येते, कारण की इतके सगळे ओळखीचे सर्वजण मला इथे भेटलेली आहेत. नेहमी येताना एकटी येते, जातानाही परिवार घेऊन जाते. तर सुरुवात करूया प्रवासाला. मी याच्यामध्ये इंट्रोडक्शनमध्ये किंवा त्यांनी म्हटलेल्या त्यांनी सांगितलेल्या इंट्रोडक्शनमध्ये मी एक गोष्ट कुठेच नमूद करत नाही. तुमच्या समोर जी उभी आहे ही आहे 6 मुलांची आई. एक मुलगा जो आता तुम्ही बघितला बॅकड्रॉपमध्ये, तो बायोलॉजिकल मदर, ज्याला मी जन्म दिलेला आहे, आणि आज 5 मुलींची आई आहे. ह्या 5ही मुली मी दत्तक घेतलेल्या आहे. आमच्या नाशिकच्या राजूर बावला खेडेगावामध्ये शेतकऱ्यांनी सामूहिक आत्महत्या केली होती आणि त्यांच्या परिवारातल्या मुलांना मुलं असल्या कारणाने दत्तक घेतलं गेलं होतं, पण मुली आहेत म्हणून कोणीच दत्तक घेतलं नव्हतं. देवाकडे एक मुलगी मागितली होती, देवाने 5 दिल्या आहेत. म्हणून चला तर सुरुवात करूया. ज्याला मी हिंदीत नाव दिलं होतं नमिता की कहाणी, नमिता की जुबानी. मी इंग्लिशमध्ये त्याला म्हणते जर्नी फ्रॉम कॅन्सर टू क्राऊन. आणि मराठीत माझ्याकडे काही शीर्षकच नव्हता. काही पत्रकार बंधू होते जे मला 2-3 वर्ष जेव्हापासून मी बोलत होते तेव्हापासून ते मला स्टॉक करत होते आणि प्रत्येक माझ्या व्याख्यानाला यायचे आणि ते म्हणायचे हे बरोबर नाही, तुम्ही मराठीत बोलतात पण मराठीत शीर्षकच नाही. मग त्यांनी मला सांगितलं की म्हणे माझ्याकडे एक शीर्षक आहे, म्हणे ताई तुला आवडलं तर नक्की हे शीर्षक दे. कधी काळी पुस्तक लिहिलं तर त्याच्यातही बहुतेक हे शीर्षक असणारच आहे, पण हे शीर्षक मनापासनं त्यांनी अगदी म्हणजे माझ्यावर अभ्यास करून त्यांनी हे दिलेलं आहे. आणि तेच शीर्षक तुमच्यासमोर आहे की सोनेरी मुकुटाचा काटेरी प्रवास. तो डोक्यावर चमचमणारा मुकुट जो मी घालून तुमच्यासमोर आले तो कुठल्याही सौंदर्य स्पर्धेचा नाही. कारण की आपला समज असा असतो की असं काही घातलं आहे, छानशी साडी घातली आहे, मेकअप लावला आहे म्हणजेच कुठल्या तरी सौंदर्य स्पर्धेमध्ये ही व्यक्ती गेली असणार आहे, तिथे तो जिंकला असणार आहे. छे, माझी तेवढी पात्रताही नाही. हा प्रवास ह्या मुकुटापर्यंत कसा आलेला आहे
तोच मी आज तुमच्यासमोर मांडणार आहे. तुमच्या समोर उभी असलेली ही नमिता नेहमी ऑडियन्समध्ये शेवटच्या सीटवर बसणाऱ्यांमधली एक होती. कारण की कुठली तरी अशी भावना होती की नको, आपण कुठेच समोर नको, बघू मागेच आपण बरे आहोत. अशाच काही गोष्टींची शृंखलाने एक नवीन नमिताचा जन्म झालेला आहे. आणि ही स्टोरी म्हणजे ही जेवढी माझ्या आयुष्यातली कहाणी आहे ही घेऊन जाते मी तुम्हाला मागच्या ऑलमोस्ट 9 वर्ष आता पूर्ण होत आहे त्या सर्व गोष्टीला. तर 9 वर्षांपूर्वी काय घडले तिथून सुरुवात करूया. आपण सर्वजण खूप आहारी गेलो आहे एका वस्तूच्या, मोबाईल फोन. त्याची जागा, मोबाईल फोनची जागा जी अशी अविभाज्य घटक झालेला आहे आपल्या आयुष्यातला, सगळ्यांच्याच आयुष्यातला झालेला आहे, कितीही नाही म्हटलं तरी झालेला आहे. आपण म्हणतो आजकालचे यंग मुलं आहे ना फारच त्याच्या आहारी गेलेत, पण जितके यंग मुलं आहेत तेवढे सिनियर सिटिझन्स, मध्यमवर्गीय किंवा मध्यम वयोगटातली लोकंसुद्धा त्याच्या आहारी गेलेले आहेत. आणि याला कुठलाच पर्याय नाही आहे, हे वाढतच जाणार आहे. आणि अशाच काही टप्प्यांमध्ये माझं आयुष्य पण होतं की खूप म्हणजे अगदी 9 वर्षापूर्वी एवढं व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी आपली जोरात नव्हती, पण तरी बऱ्यापैकी सगळं फोन SMS सगळ्या गोष्टी चालायच्या. मी दिनचर्येप्रमाणे रोज अलार्म सेट करायची. सकाळचा अलार्म हा त्यावेळेला होणारच आहे, तो अलार्म बंद करण्यासाठी मीच उठणार आहे, हा जो आपल्यामध्ये कॉन्फिडन्स किंवा आपण म्हणतो ना एक्स्ट्रा कॉन्फिडन्स असतो, हा प्रत्येकामध्येच असतो. कारण की आपल्याला हे नसतं माहिती की रात्री आपण झोपतोय तर सकाळी आपण उठणारच आहोत. आपण आहे ना काही गोष्टी ग्राह्य धरून चालतो आणि ह्याच गोष्टींची शृंखला माझ्या आयुष्यात पण घडली. असाच दिनचर्येप्रमाणे मी अलार्म लावला. मी एका शैक्षणिक संस्थेमध्ये नाशिकमध्ये पब्लिक रिलेशन्स ऑफिसरचं जॉब करत होते. सकाळी 8ला जायचं, संध्याकाळी 5ला परत यायचं. आल्यानंतर घरातलं बच्चूचं सगळ्या गोष्टी बघायच्या, परत दुसऱ्या दिवशीची तयारी करायची, आपले प्रेझेंटेशन्स, आपलं जॉब प्रोफाईल, आपल्या घरातलं प्रोफाईल सगळं हँडल करत करत दिवस कसा उगवायचा आणि कसा मावळायचा अगदी संपून जायचा. आणि आपण म्हणतो ना जे टप्पेवारी आपल्या आयुष्यात असते ना की अरे माझा बच्चू आता 5वीत आहे, तो ना 10वीत गेला ना, एकदा त्याची 10वीची बोर्डाची परीक्षा झाली की मग मी हे करेन, नाही आता जाऊ दे, 12वी झाला की हे करेन, त्याला नोकरी लागली की ते करेन, त्याचं लग्न झालं की मी हे करेन. इतके टप्पे जास्त करून एका स्त्रीच्या आयुष्यात असतात. ह्याच घटना सगळ्या होत होत्या. विचार तर खूप करत होती की आपल्याला ह्या वयामध्ये हे करायचं, त्या वयामध्ये ते करायचं, पण पुढे काय लिहून ठेवलं याची अजिबात कल्पना नव्हती. दिनचर्येप्रमाणे अलार्म लावला. तो अलार्म सकाळी त्याचं काम होतं वाजायचं, तो वाजला. तो जोरात अलार्म वाजत होता. मी अगदी जिथे माझा फोनमध्ये तो अलार्म वाजत होता, फोन साईड टेबलला होता, मी तिथपर्यंत पण पोहोचू शकली नाही. पोटाच्या इतक्या प्रचंड वेदना सुरू झाल्या होत्या की मी कूस वळवूनसुद्धा तिथे जाऊ शकत नव्हती. अगदी वाटलं की कसं शक्य आहे, मी कालपर्यंत अगदी नॉर्मल होते, म्हणजे झोपले तोच, आणि आत्ता ह्या क्षणाला मला अगदी ह्या बाजूला वळून फक्त तो फोन बंद पण करता येत नाही आहे. मला माझी परिस्थिती बघून माझ्या घरच्यांनी बघितलं की अजिबातच मला बरं वाटत नाही आहे. मला ताबडतोब नाशिकच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. डॉक्टरांनी सांगितलं ह्या केसला इमर्जन्सीत हलवा. घरातून एक पेशंट म्हणून, म्हणजे अगदीच नॉर्मल होते हो, घरातून पेशंट म्हणून गेलेली इमर्जन्सीमध्ये केस म्हणून मला हलवलेलं. डॉक्टरांनी तिथे माझ्या पतींना सांगितलं की ताबडतोब मुंबईला हलवा. मला एकच लक्षात येत होतं की बॉडी बनण्याच्या आधी मुंबई गाठायचं आहे. काहीच माहिती नसतं, कितीतरी गोष्टी आपल्या डोक्यामध्ये असतात. अगदी घरातलं दूध तापवलं की नाही, आपण वॉशिंग मशीनमध्ये कपडे लावलेले ते वाळत घातले की नाही, म्हणजे इतक्या मल्टिपल गोष्टी छोट्या छोट्या असतात पण आपल्या डोक्यात घर केलेल्या असतात. आणि असंच सगळं माझ्या डोक्यात सगळं भरलेलं होतं. आणि त्याच्यात मला फक्त जाणवत होतं की आपल्याला काही इंजेक्शन सुरू केलेले आहेत, सलाईन लावलेलं आहे. आणि नाशिकहून मुंबईचा प्रवास अवघ्या 180 किलोमीटर आहे. 4-1 तासात तुम्ही मुंबईला पोहोचतात. बऱ्याचदा गेलेली आहे मुंबईला. तो प्रवास माझ्या आयुष्यातला सगळ्यात न संपणारा प्रवास होता, कारण की तो प्रवास होता ॲम्ब्युलन्समध्ये. आता तुम्ही सांगा, पॅन्डेमिकमध्ये
किती वेळा तुम्ही तो ॲम्ब्युलन्सचा सायरन ऐकला असेल आणि किती वेळा तुम्हाला प्रत्येक वेळेला ऐकताना वाटलं असेल, अरे आतमध्ये कोण आहे, म्हणजे लेडी आहे, आतमध्ये कोणी पुरुष आहे, काय झालेलं आहे, खूप स्टेज जास्त गेलेली असेल का, ॲक्सिडेंट केस असेल का, झालं काय, अशा बऱ्याचशा गोष्टी माझ्या बाबतीत मलाच होत होत्या की अरे आपण कधी ते ॲम्ब्युलन्स म्हणून कोणी आपण कधी बघायला थोडी जातो की ॲम्ब्युलन्स आतून दिसते कशी, पण त्या ॲम्ब्युलन्समध्ये होते. तो प्रवास जिवंत नाशिक ते मुंबई गाठायचा होता. हळूहळू करत तो सायरनचा आवाज येत होता. पेन किलर सेडेटिव्स दिल्या कारणाने मध्येच झोप लागत होती, मध्येच अर्धवट उठून उभी राहत होती म्हणजे स्ट्रेचरवरच होते. पण असं सगळं करत मी मुंबईला हॉस्पिटलमध्ये अंधेरीला पोचल्यानंतर पहिल्यांदा हात जोडले देवाचे आणि म्हटलं थँक्यू, मला जिवंत मुंबईपर्यंत पोहोचवलं आहे. तुम्हाला माहिती आहे, एक सिम्पलची गोष्ट आहे, जेव्हा काहीतरी खूप विपरीत भयंकर घडतं ना, तेव्हा आपल्याला देवबाप्पा पहिले आठवतो. जेव्हा खूप काहीतरी चांगलं घडतं ना, तेव्हा आठवतो देवबाप्पा, पण असा नाही आठवत जेव्हा तसा आठवतो. कारण की तेव्हा मी अगदी मनापासून हात जोडले की म्हटलं थँक्यू. आणि मी परत एकदा हात जोडले त्या प्रत्येक व्यक्तीसाठी ज्यांनी रस्त्यावरनं जायला माझ्या ॲम्ब्युलन्सला जागा दिली होती. त्या प्रत्येक व्यक्तीचं आज माझ्या जगण्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे, कारण की देव सगळीकडे धावून स्वतः येत नसतो, तो अशा सगळ्या रूपामध्ये असतो. त्या प्रत्येक व्यक्तीने ज्या ॲम्ब्युलन्सला जायला जागा दिली, त्याचमुळे मुंबईचं ट्रॅफिक तुम्हाला प्रत्येकाला कल्पना आहे. धाकधूक मला नाही, पण माझ्या पतींना होत होती की आम्ही मुंबई गाठू का, सगळं स्थिरस्थावर आहे का, सगळं नीट होईल का. मुंबईला हॉस्पिटलमध्ये पोहोचलो, डॉक्टरांनी सगळ्या टेस्ट सुरू केल्या. कधीच ऐकल्या नव्हत्या आयुष्यात. याच्या आधी फक्त एंट्रन्स टेस्ट दिली होती MBAसाठी, बऱ्याचशा गोष्टी ह्या सगळ्या आपल्या रेग्युलर रुटीन ब्लड टेस्ट ह्याच्या व्यतिरिक्त बाकीच्या टेस्ट्स माझ्या आयुष्यात कधी घडल्या नव्हत्या. पण हे सगळ्या जेव्हा टेस्ट्स ऐकल्या, खूप वेगवेगळी नावं होती या टेस्टची. टेस्ट सुरू झाल्या, डॉक्टरांनी सांगितलं की आपल्याला इमिजिएटली ऑपरेशनसाठी तयार करायला लागणार आहे, यांना ऑपरेशनसाठी घ्या. अरे कालपर्यंत मी एकदम ठीक होते, आजचा दिवस कसा येणार आहे, कसा उगवणार आहे माझ्या आयुष्यामध्ये मला अजिबात कल्पना नव्हती. ऑपरेशनसाठी सगळी तयारी झाली. आम्हाला आधी रूममध्ये शिफ्ट केलेलं होतं, त्यांनी मला प्रिपेअर केलं सर्जरीसाठी, सगळं झालं. ऑपरेशन थिएटरमध्ये जाण्याची वेळ आली, स्ट्रेचरवर घेऊन चालले होते. मी फक्त तुम्हाला एवढं सांगू इच्छिते की या सर्व प्रवासामध्ये माझ्या हातात नेहमी असणारा तो मोबाईल फोन नव्हता. माझ्या हातात होता तो माझ्या नवऱ्याचा हात होता, ज्याला कधीच मी गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनूनचे फुलपाखरू, कबुतरं, फुलं असं काहीच पाठवलं नव्हतं. कारण की आपण आपल्याबरोबर असणाऱ्या व्यक्तीला नेहमीच ग्रांटेड पकडतो. जाऊ दे, दुसऱ्यांना कॉन्टॅक्ट्स खूप असतात. म्हणजे अगदी चतुर्थी असली की बाप्पाचे फोटो सगळ्यांच्या मोबाईलमध्ये असणार. प्रत्येक गोष्टीचं, एखाद्याचा वाढदिवस असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला भरभरून इतके मेसेजेस पाठवता, इतके इमेज पाठवता, त्याचा इनबॉक्स फुल होऊन जातो. पण तुमच्याकडनं मेसेजेस थांबत नाही. अरे तीच व्यक्ती तुमच्यासमोर अशी धडधाकट उभी राहिली ना, हॅपी बर्थडे सोडलं तर पुढे तुम्हाला 2 शब्द बोलताही येत नाही, कारण की तुमची भाषा ही मोबाईलने घेतलेली आहे. इतकं सोप्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत. तेच मला जाणवलं की अरे मी इतकी त्या मोबाईलमध्ये असायची, पण म्हटलं आज तो मोबाईल कुठेच कामाचा नाही आहे. माझ्या हातात आहे तो माझ्या पतीचा हात आहे. हे सगळे जे फेसबुक, इंस्टाग्राम याच्यावरचे सगळे लोक असणारे हे फक्त कॉन्टॅक्ट्स आहेत. हे फक्त कॉन्टॅक्ट्स आहेत. आपण ह्या कॉन्टॅक्टसाठीच खूप काही करतो, आणि जे आपले असतात ना त्यांच्यासाठी आपण मे बी काहीतरी असं घडल्यानंतर करतो. अशा काही घटना होत होत्या आयुष्यात, एकानंतर एक टप्पे येत होते. जेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले, जेव्हा सर्जरीला सुरुवात करणार डॉक्टर 2 शब्द बोलले माझ्याशी, मला तेव्हा डोक्यात एकच घटना आणि एकच गोष्ट माझ्या डोक्यात राहून येत होती. ती म्हणजे माझं घर, माझी जागा, माझं सोनं, माझे दागिने, माझं 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 सगळं माझं त्या ऑपरेशन थिएटरच्या बाहेर ठेवून जायला लागतं. घेऊन जातात आतमध्ये तुम्ही तो फक्त एवढा मोठा विश्वास, होप की मी डॉक्टरांना, स्वतःला डॉक्टरांच्या हातात इथे दिलेलं आहे आणि मी सुखरूपपणे बाहेर येणार आहे.
इतका तो विश्वास असतो. आपण जे माझं माझं करतो ना, ते माझं कुठपर्यंत कोणासाठीच राहत नाही, सगळं इथेच राहून जातं. आयुष्यभर त्या माझ्यासाठी फिरतो आपण. हे सर्व मला हवं आहे, माझ्या गोष्टी, मला हवं आहे, माझी प्रॉपर्टी, माझं नाव, सगळं बाहेर राहतं. आजकाल तर हॉस्पिटलमध्ये नावसुद्धा नसतं पेशंटला, तर बारकोडिंग केलेलं असतं. असं बारकोडिंग तुमचं टॅप केलं की तुम्हाला तुमची सगळी फाईल ओपन होत असते. दिस इज हाऊ लाईफ इज. हे सर्व टप्पे होत असताना मला वाटायचं की अरे माझे इतके ओळखीचे आहेत, इतके फेसबुकवरचे सोशल मीडियावरचे लोक आहेत. अरे हे सर्व लोक फक्त कॉन्टॅक्ट्स आहेत. कारण की जी व्यक्ती तुमच्या आयुष्यात तुम्हाला सर्वात जास्त प्रेम करते, तीच व्यक्ती हाडामासाची प्रेमाची तुमच्यासाठी ऑपरेशन थिएटरच्या बाहेर बसते. बाकी सगळे लोक फक्त एक तर ते म्हणतात बरी झाली तर लिहितील गेट वेल सून, आणि नाही बरी झाली तर म्हणतील रेस्ट इन पीस, भावपूर्ण श्रद्धांजली. हे कटू सत्य आहे आयुष्यातलं. दॅट्स इट. त्यांच्यासाठी फेसबुकवरची एक व्यक्ती कमी होते फरक नाही पडत आहे, पण तुमच्या घरच्यांसाठी एक व्यक्ती कमी होती आहे, त्यांचं पूर्ण आयुष्यच खराब होऊन जातं आहे. ते परत नाही होऊ शकत. तुमची जागा फेसबुकवर कोणी पण रिप्लेस करेल, इंस्टाग्रामवर कोणी पण रिप्लेस करेल, पण तुमच्या परिवारात कोणीच रिप्लेस नाही करू शकत. मला असं वाटायचं की अरे एवढा मोठा शाळेत जिथे काम करत होती, माझं प्रेझेंटेशन आहे, मी इतकी तयारी केली त्या प्रेझेंटेशनसाठी, माझं प्रेझेंटेशन मला द्यायचं, डोक्यात विचार विचार विचार. ॲनेस्थेशिया ज्या मिनिटाला दिला, हे असं ड्रग बनवलेलं आहे, हे असं औषध बनवलेलं आहे ॲनेस्थेशिया, की पेशंटची वेळ तिथेच थांबते. मग डॉक्टरांचं काम चालू होतं. बडबड करत होती कारण की मन चित्त स्थिर नव्हतं. ॲनेस्थेशियामध्ये कंटिन्युअस बडबड करत होती. डॉक्टरांनी सांगितलं होतं की तासाभराची सर्जरी झाली की 4 दिवस इथे थांब आणि नंतर नाशिकला रवाना व्हा. मस्त सोप्पं काम आहे, काहीही टेन्शनचं काम नाही आहे. त्यांनी पेशंटचं एकदम टेन्शन रिलीफ केलेलं होतं. सर्व झालं. मला तर त्यातलं काहीच माहिती नव्हतं, कारण की ॲनेस्थेशियामधून जेव्हा पेशंट बाहेर येतो तेव्हा पेशंटला वाटतं की आपली सर्जरी आत्ताच झालेली आणि आपण आत्ताच बाहेर आलेलो आहोत. त्या क्षणाला जेव्हा मी ॲनेस्थेशियातून हळूहळू बाहेर आले तर वाटत होतं की उठून उभं राहावं. पण जे टप्पे तुम्ही आत्ता बघितले, ज्यांना कोणाला झाला असेल कोरोना किंवा पॅन्डेमिकमध्ये, ज्यांना ऑक्सिजन दिलेला असेल किंवा कोणी ॲडमिट असेल, त्यांना जाणवतं की जेव्हा तुमच्यावर ऑक्सिजन मास्क लावलेला असतो, कितीतरी गोष्टी असतात, तुम्ही बोलू पण नाही शकत नीट, गार वाटत असतं आतमध्ये सगळं. आणि असाच सगळं मला उठता येत नव्हतं. मी फक्त असं उठून बघितलं की मी ICUमध्ये होते आणि त्या पलंगावर मी असं उठून बघायचा प्रयत्न करते की अरे कोण दिसतंय का माझ्या आजूबाजूला, माझे घरचे कोणी आहेत का. तर अगदी समोर माझ्या बेडच्या समोर काचेचा दरवाजा होता आणि बाकी काही दिसत नव्हतं, कारण की तो टिंटेड होता आणि एक छोटासा असा गोल होता. आणि त्या गोलमध्ये माझ्या नवऱ्याने माझ्या बच्चूला उचलून त्याला दाखवतोय की ती बघ मम्मा. इतका डिफिकल्ट टाईम होता माझ्या आयुष्यातला तो, की वाटत होतं पटकन जाऊन अरे आपल्या बच्चूच्या डोक्यावरनं फक्त एकदा हात फिरवू. तेही करू शकत नव्हते, कारण की ICUमध्ये ना ते येऊ शकत होते ना मला बाहेर जाता येत होतं. फक्त तिथून मन भरून माझ्या बच्चूला बघितलं. जेव्हा थोडी माझी प्रकृती सुधारायला लागली, त्या क्षणाला मला डॉक्टर म्हणे की तुझ्याशी काही बोलायचं आहे. म्हटलं बरं. तोपर्यंत नर्स किंवा बाकीचे जे डॉक्टर्स होते ते फक्त यायचे, बघायचे, बाकी तुमचं युरिनचा किती मेजर आहे, तुमची जखम किती हे आहे, हे सगळं बघून ते निघून जायचे. घरचे मेंबर्स जेवढे यायचे भेटायचे सगळे नॉर्मल होते. मे बी नॉर्मल आहेत माझ्यासमोर असं ते दाखवत होते, कारण की मला बाकीच्या कुठल्याच गोष्टीचं काहीच माहिती नव्हतं. त्याच्यानंतर डॉक्टरांनी म्हटलं किती दिवस झाले, तुम्ही म्हटलं तर 4 दिवसात नाशिकलाच असेल. म्हटलं ऑलरेडी 4-1 दिवस झाले असतील ना, कारण की मला हे आठवतच नव्हतं की किती दिवस झाले. माझा वेळ तो त्या दिवशी सर्जरीच्या वेळेसचाच वेळ थांबलेला होता. ज्या क्षणाला डॉक्टरांनी सुरुवात केली ते म्हणे की आता तुम्हाला रूममध्ये शिफ्ट करतो आहे आणि रूममध्ये आम्ही तुम्हाला भेटायला येतो आहे. म्हटलं बरं, हरकत नाही. कसं असतं ना, जेव्हा आपण रूममध्ये शिफ्ट होतो ICUमधून, आपल्याला असं वाटतं अरे वा चलो आता मी घरी जाणार. घर सगळ्यात मी म्हटलं, सगळे विचारतात तुम्हाला कुठली जागा खूप आवडते. मला घर आवडतं. घरातली माणसं, आपल्या घरातला तो एक वेगळा सुगंध असतो. आपल्या घरातली भांडी हो, म्हणजे काही असेल, एका स्त्री करता तिच्या घरातलं ते फर्निचरसुद्धा ना असं खूप खूप जवळच असतं. मी सगळं मिस करत होती, सगळं काही.
म्हणजे अगदी आपण कंटाळून दूधवाल्यासाठी आपण दरवाजा उघडणं हे सुद्धा मिस करत होती. आणि ज्या वेळेला ते म्हटले की रूममध्ये शिफ्ट करणार, मला वाटलं अरे वा, 1-2 दिवस ठेवतील, आता मी नाशिकला जाणार. इतकं प्रफुल्लित सगळं वातावरण होतं माझ्या आजूबाजूचं. म्हटलं अरे वा, सगळे टप्पे पार केलेले आहेत. ते आले डॉक्टर्स आणि असे लगानच्या टीममध्ये कसे सगळे आपले आमिर खानच्या टीममध्ये जसे सगळे त्याचे टीममेट्स होते तसे सगळे खूप सारे डॉक्टर्स आले. मी म्हटलं बापरे, इतके सण सगळे होते का ऑपरेशन थिएटरमध्ये? ते म्हणे कसं वाटतंय? मी म्हटलं पहिले बरं वाटत होतं, तुम्हाला बघूनच आता धास्ती भरली की आता एवढे सगळेजण कशाला आले. ते म्हटले की एक गोष्ट सांगायची होती की आम्हाला टेबलवरच बायोप्सी रिपोर्ट्स आलेल्या होत्या. आम्हाला सर्व कल्पना होती. कल्पना तुमच्या पतींना आम्ही त्या दिवशी त्या क्षणालाच दिलेली आहे, पण पेशंट रिकव्हरी स्टेज क्लिअर केल्याशिवाय आम्ही पेशंटला सांगत नाही. म्हटलं काय काय बोलताय? झालं ना म्हटलं ऑपरेशन, काहीतरी होतं ते काहीतरी तुम्ही काढलं, काहीतरी असंच बोलत होती. ते म्हणे की घाबरायची गोष्ट नाही आहे, पण एवढंच सांगतोय की तुम्ही पॉझिटिव्ह आहात कॅन्सरसाठी. आपली सर्जरी जी 1 तासाची होती ती 11 तास चालली. आणि दुसरा टप्पा जो सोपा आहे, म्हणजे हे डॉक्टरांचे शब्द आहेत, सोपा आहे तो आहे केमोथेरपीचा. म्हटलं ते काय बोलतायत? त्यांना कळतं तरी का ते काय बोलतायत? कारण की तुम्हाला एक सांगते की जेव्हा ते डॉक्टर्स असतात, ते मेडिसिन्स देतात, तुम्हाला चांगलं करतात, पण त्यांनी स्वतः घेतलेत? ते नुसते सांगतायत ना की तुम्ही बरे होणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपले केस कुठल्याही व्यक्तीसाठी, स्त्री असो पुरुष असो, त्याला फरक पडत नाही, पण डोक्यावरचा खरा तुमचा चमचमणारा मुकुट म्हणजे केस. ज्यांचे गेलेत त्यांना विचारा कसं वाटतं. भयंकर टप्पा असतो आयुष्यातला आपल्याला स्वतःला तसं बघणं. आणि जेव्हा सगळी गोष्ट ही केसांवर येते तेव्हा तिथेच माझे हात थरथरायला लागले. डॉक्टर्स म्हणे सगळ्या फेजेस टेम्पररी असतात. तुम्हाला एक गोष्ट सांगतो की थोडी ट्रीटमेंट मोठी चालणार आहे, त्या कारणाने एक तर तुम्ही जिकडे जॉब करतायत तिथे तुम्ही काही महिन्यांची सुट्टी घ्या किंवा वर्षभराची सुट्टी घेतली तरी चालेल. बोलायला किती सोपं आहे. वर्षभराची सुट्टी कोण देणार आहे मला? किंवा मग तुम्ही तुमची इच्छा, तुम्ही जॉब सोडला तरी चालेल. तुम्ही सांगा, एका मध्यमवर्गीय परिवारातली मी आहे. मी मराठी कुटुंबात जन्मलेली आहे. आम्हाला सांगितलं जातं की नोकरी असलेलं म्हणजे सेफ असतं, महिन्याचं मीटर चालू असतं, बरं असतं. हे बिझनेस काही करायची गरज नाही आहे. आणि हे पहिल्यापासून असंच बिंबवलेलं होतं. मी पण खुश होती, जे काही जॉब करत होती चांगलं सगळं चालू होतं. म्हणजे मी सांगते ना, माझं थोडक्यात आयुष्य होतं एकदम द स्काय इज पिंक. आणि ते स्काय कधी ग्रे झालं ह्याची मला थोडी पण खबर लागली नाही. म्हणजे ह्या सगळ्या टप्प्यांमध्ये एकानंतर एक गोष्टी होत गेल्या. त्यांनी सांगितलं की आता आपल्याकडे इतकाच वेळ उरलेला आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही क्विक डिसिजन घ्या, कारण की उद्यापासून आपण पहिली सायकल सुरू करतोय. म्हटलं उद्याच? म्हणे हो. ती रात्र सर्वात मोठी रात्र होती माझ्या आयुष्यातली. कारण की मी म्हटलं मी कोणाचं काय बिघडलंय, काय वाईट केलंय की देवाने मला असं आयुष्य दिलंय. परत देवाकडेच येतो आपण. कारण की म्हटलं छान झालं की आपण म्हणतो थँक्यू, आपण म्हणतो की आज नाही जमलं देवा, उद्या पेढे ठेवायला येते. पण असं काही वाईट झाल्यावर इन्स्टंट असतं आपलं रिॲक्शन की तेव्हा मी काय केलं आहे. लोक काय काय करतात, कोणाला व्यसनं असतात, कोणी इतकं सगळं करतं तरी त्यांना काही होत नाही. मग मलाच का? माझा बच्चू किती छोटा आहे, माझं कितीतरी गोष्टी बघायच्या आहेत, मला कितीतरी गोष्टी करायच्या होत्या, मग मीच का? काहीच उत्तर मिळालं नाही. रात्रभर वाय मी हे उत्तरच, मी तेवढंच प्रश्न विचारत गेले स्वतःला. दुसऱ्या दिवशी किमो सुरू करायची वेळ झाली. डॉक्टर्स आले, त्यांनी बरेचसे प्रयत्न केले. माझ्या मानेला इथे पोर्ट होता एक, म्हणजे मानेच्या खाली आणि चेस्टच्या वर, छातीच्या वर इथे इन्सिशन दिलेलं होतं आणि तिथे पोर्ट लावला होता. तिथूनच किमो सगळे मेडिसिन्स देणार होते. जेव्हा त्यांनी बघितलं की हातातून पण काही सलाईन चालू करायची होती, तर माझ्या सगळ्या सलाईन आऊट जात होत्या. कारण की खूप वीक झाले होते सर्जरीमध्ये. शरीराचं तेवढं स्ट्रेंथ उरलेली नव्हती, त्याच्यामुळे तेवढी ताकद उरलेली नव्हती, म्हणून सगळ्या सलाईन आऊट जात होत्या. डॉक्टर म्हणे फॉरगेट इट, आपण मांडीतून सलाईन देऊ. तेव्हा मी थोडीशी हसले आणि माझे पती माझ्याबरोबर होते, त्यांना म्हटलं माझा लॅपटॉप मला दे. मला म्हणे वेडबिडीस का?
म्हणजे तुला काय करताय डॉक्टर्स, तुला आत्ता काय औषधं देत आहेत, तुला किमोथेरपी चालू होती आहे आणि तू काय तो लॅपटॉप मागतेस. त्यांना म्हटलं प्लीज माझा लॅपटॉप मला दे. त्यांना वाटलं की आजकाल काय झालेलं आहे ना, आपण सगळे स्वतःला सो कॉल्ड बिना डिग्रीचे डॉक्टर्सच समजतो. म्हणजे गुगल युनिव्हर्सिटी, व्हॉट्सॲप कॉलेज इकडेच जातो. तिथे आपण बऱ्याचशा गोष्टी वाचतो, प्रत्येकाला सल्ले देतो की अरे हे असंच करा, तसंच करा, हेच औषध घ्या, एकदम रामबाण उपाय. अरे तुम्ही डॉक्टर आहात का? नाही. त्या डॉक्टर्सांनी आज अवघं त्यांचं पूर्ण आयुष्य दिलेलं आहे त्या ट्रीटमेंटसाठी. आपण 2 शब्द टाकून काहीतरी वाचतो आणि आपण डॉक्टर बनू शकतो का? नाही. त्या पद्धतीने त्यांनी मला सांगितलं की असं असं आपण आता तुम्हाला हे ड्रग ॲडमिनिस्टर करणार आहे. माझ्या पतींना 1% पण बाकी शंका नव्हती. त्यांना हेच वाटलं की त्या औषधाचं नाव मी असं असं टाकणार गुगलवर आणि त्या मिनिटाला मी शोधून काढणार की अच्छा हे असं औषध आहे का, याची इतकी स्ट्रेंथ आहे, काहीतरी त्याच्याबद्दल माहिती काढेल. पण असं अजिबात झालं नाही. मी केमोथेरपी सुरू होण्याच्या त्या दिवशी सकाळी माझं रेझिग्नेशन पाठवलं. ते दुसऱ्या मिनिटाला ॲक्सेप्ट झालं. मी 8 वर्ष कंटिन्युअस त्या शाळेसाठी काम केलं, खूप जीव तोडून, प्रेझेंटेशन हे ते. पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यांनी, यू आर रिप्लेसेबल. असे रिप्लेस करतात तुम्हाला लोक. असं काहीतरी आयुष्यात करून दाखवा की तुम्ही इररिप्लेसेबल व्हाल, की तुमच्यामुळे कुठली गोष्ट होऊच शकत नाही. असं काहीतरी करून दाखवा. कारण की मी तर रिप्लेसेबल होती. मी त्या क्षणाला त्या खुर्चीवर नव्हती, कुठल्या तरी दुसऱ्या व्यक्तीने ती जागा घेतलेली होती. ते प्रेझेंटेशन, ती मेहनत, ती 8 वर्षांच्या सगळ्या गोष्टी, मेल पाठवला नाही की रिप्लाय आला ओके. अरे आयुष्यातल्या काही काही घडामोडी मी अगदी परिवाराला पण कधीतरी साईड ट्रॅक करून मी शाळेला प्राधान्य देऊन ते कामं केलेली होती. आणि ॲट द एंड काय ओके. कोणी हेही विचारलं नाही की अगं तुझं रिझन काय आहे, तुझी तब्येत कशी आहे, काय, नथिंग. आणि त्या क्षणाला जसं मी तुम्हाला म्हटली की मी तो लॅपटॉप घेतला होता, त्या क्षणाला त्या हॉस्पिटलच्या पलंगावर पहिल्या केमोथेरपीला माझी कंपनी यंग माइंड्स एज्युकेशनल सोल्युशन्स अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लॉन्च केली. कारण की त्याच्यानंतर मला माहिती नव्हतं की माझ्याकडे किती वेळ उरला आहे. जे करायचं इच्छा खूप होती पण दाबून ठेवत होते. कारण की म्हटलं जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या, हा आपला सवय असतो की जाऊ द्या, काय फरक पडतो, नोकरी तर आहे ना. म्हणून मी बिझनेसचा विचार करत नव्हती. पण जेव्हा नोकरी माझ्या हातातून गेलेली होती, तब्येत माझी साथ देत नव्हती, तेव्हा म्हटलं ना मेरे पास जॉब था ना मेरे पास हेल्थ थी. आई वॉज जॉबलेस, हेल्थलेस, बट आई वॉज नॉट होपलेस. उम्मीद पे दुनिया कायम है. आणि तीच उम्मीद होती म्हणून त्याच हॉस्पिटलच्या पलंगावर ती कंपनी सुरू केली. माझे घरचे म्हटले की 4 नावं टाईप केल्यावर कंपनी सुरू होते का गं? म्हटलं हरकत नाही, प्रयत्न करते. कारण की परिस्थिती जेव्हा परीक्षा घेते तेव्हा जिद्द जन्म घेते. त्या जिद्दीने जन्म घेतलेला होता की कुठे ना कुठे आपण हे करूनच दाखवायचं. आणि तिथून सुरुवात झाली यंग माइंड्स एज्युकेशनल सोल्युशन्स अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेसची. माझी कंपनी ही शैक्षणिक संस्था आहे. आम्ही म्हणजे देहरादूनपासून मी सुरुवात करणार होते ह्या कंपनीची. कारण की रेसिडेन्शियल स्कूल्स म्हणजे बोर्डिंग शाळा भारतातल्या थोडक्यात ज्या आहेत, तिथे मी ओरिएंटेशन्स प्रोग्राम्स द्यायचे, रिक्रुटमेंट्स करायचे, स्टुडंट्सच्या ॲडमिशन्स करायच्या, हे सगळं काम माझी कंपनी करणार होती. सगळं करत करत म्हणजे एका याच्यात सगळं माझं काम चालू होतं. मी टाईप करायची, मेल्स पाठवायची, दुसऱ्या बाजूला बऱ्याचशा गोष्टी चालू असायच्या. सगळं चालू असताना 3री किमोची सायकल आली. आणि 3री किमोची सायकल कोणी जर इथे घरी कोणाच्या घरी बघितलं असेल तर सगळ्यात भयंकर 2री आणि 3री सायकल असते. कारण की त्या सायकलमध्ये ना तुमचा अहंकार बाथरूममध्ये वाहून जाताना तुम्ही बघतात. कारण की तुमच्या डोक्यावर काहीच उरत नाही. ते जो माणूस ह्या टप्प्यातून जातो ना, तो आयुष्यात मला असं वाटतं मनाने सर्वात सुंदर माणूस असतो. कारण की त्याचा इगो, त्याचा अहंकार त्याच्या केसांच्या रूपात जेव्हा तो असा बाथरूममध्ये वाहून गेलेला असतो ना, तेव्हा तो असा एक माणूस बनतो ना जो फक्त मनाने ओळखला जाणारा असतो. मेरी सूरत को मत देखो, मेरे दिल को देखो, अशातली ती भाग होता. आणि अशी ही घटना एक वेगळीच नमिता त्या घटनेतून घडत होती. एकानंतर एक अशा 6 सायकल्स पूर्ण झाल्या. आणि 6 सायकल्स पूर्ण झाल्यानंतर मी ज्यांना शैक्षणिक संस्थेमधलं गुरु मानते,
म्हणजे आता तेव्हा ते ऑलमोस्ट 68-70 इयर्सचे असतील सर. त्यांना खूप मानते मी. ते मुंबईला असतात, हिंदी बोलतात. ते मला म्हणजे मला भेटायला येत होते. तर म्हणजे मला इतकं आनंद झाला की अरे वा, एवढी मोठी व्यक्ती मला हॉस्पिटलमध्ये भेटायला येते आहे का. मी तर काही कोणी वेगळी नाही आहे. एक फक्त सिम्पल कॅन्सर पेशंट आहे, जी कॅन्सरची केमोथेरपिस्टची ट्रीटमेंट घ्यायला मुंबईला आलेली आहे. पण नंतर मला मनात पाल चुकचुकली की अरे, ज्या पहिल्या 3 शाळांचं काम माझ्या कंपनीला मिळालं, या तिन्ही शाळा त्या सरांच्या कंपनीकडे गेल्या 15 वर्षापासून होत्या. त्यांना वाईट ह्याच्याकरता वाटलं की अरे, एकतर ही पेशंट, दुसरं हिले जरी स्वतःची कंपनी अवघ्या आत्ताच 2-4-6 महिन्यापूर्वी स्टार्ट केलेली, हिला कसं काय काम दिलं, म्हणून ते माझं मनोबल तोडण्याकरता जणू काही येत होते. ते असे समोरून चालत आले आणि इमॅजिन करा की एक एवढी सिनियर व्यक्ती तुम्हाला हॉस्पिटलमध्ये केमोथेरपी चालली असताना भेटायला येते आणि विचारते कैसा लग रहा है. अगदी हसत हसत. मला जरा नवलच वाटलं की म्हटलं एकतर माझ्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे, नाही तर त्यांच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे की असं कसं कोणी करतं. कारण की तुम्हाला सांगते, मी जेव्हा लहान होते तेव्हा ॲसिड मिळायचं. म्हणजे ऑफकोर्स आता मिळत नाही आहे कारण की वेगळ्या कारणामुळे. पण ॲसिड एवढंसं झाकणभर ॲसिड जर आईने बाथरूममध्ये टाकला ना की आई म्हणायची नमू जाऊ नको, पाय भाजेल. कारण की ॲसिडची तीव्रता केवढी असते. केमोथेरपी त्याच्याहून भयंकर असतं. असं वाटत होते की अख्खी ॲसिडची बाटली प्यायलेली आहे. आणि त्या क्षणाला म्हणजे अनगिनत लूज मोशन्स, उलट्या, मूड स्विंग्स, की डिप्रेशनची अशा बॉर्डरपर्यंत माणूस जाऊन परत येतो. इतके विचित्र सगळ्या गोष्टी होत असताना ते व्यक्ती ज्यांना मी एवढं मानते ते असे एकदम हसत हसत विचारतात कैसा लग रहा है. काय माहिती काहीतरी होतं डोक्यात. त्यांना म्हटलं एक शेर अर्ज करना चाहूंगी. त्यांना म्हटलं काय बाई आहे ही, धीट म्हणावं का उद्धट म्हणावं, हरकत नाही. त्यांना म्हटलं किसी ने पूछा गालिब से कैसे हो, किसी ने पूछा गालिब से कैसे हो, गालिब ने मुस्कुरा कर कहा, गालिब ने मुस्कुरा कर कहा, जिंदगी में गम है, जिंदगी में गम है, गम में दर्द है, जिंदगी में गम है, गम में दर्द है, दर्द में मज़ा है और मज़े में हम है. एक तो दिवस होता. सर अगदी असे समोर, ते म्हणे मैं क्या बोलूँ तुमको देख के. मुझे लगा था कि मैं ऐसे कुछ करूँगा कि तुम तुम्हारी कंपनी ही बंद कर दोगी. तुमने तो मुझे ही मेरी जगह दिखा दी. ते म्हणे माझा फोन घे, तुझा नंबर सेव्ह कर फोनमध्ये. माझ्या इथे मानेला पोटला इथे सलाईन चालू होती, डाव्या हातालाही सलाईन होती. मी कसं तरी तो फोन घेतला, मी लिहिलं नमिता. नमिता को मला म्हणे नाही वो नमिता के आगे माँ लगाओ. म्हटलं हां. म्हणे माँ लगाओ, माँ शब्द MAA. मी नमिता माँ लिहिलं. मला म्हणे मेरी माँ जिंदा होती ना तो औरतों से बात कैसे करनी ये बहुत पहले सिखा जाती. म्हणे मी लग्नही केलेलं नाही, मला बायकांशी कसं बोलायचं ह्याचंही भान राहत नाही. मला म्हणे तुम्ही नुसते ना वयाने मोठे होऊन जातात, कधी कधी मच्युरिटी आयुष्यात खूप लेट येते, तशी मला आत्ता आली आहे म्हणे. मग त्या दिवसापासनं सरांनी पडेल ती मदत केली, खूप कौतुक केलं. नाशिकमध्ये सगळेजणं विचारायला लागले की बाई तू सगळे तुझे विग लावलेले वेगवेगळे असे माझे फोटो असायचे, सगळ्या गोष्टी असायच्या. ह्या टप्प्यामध्ये मला सगळे विचारायचे तुझे फोटो बघतोय, देहरादून, कुठे मसुरी, उत्तराखंडचे जास्त फोटो आहेत, तुझं चाललं तरी काय, हे यंग माइंड्स काय आहे, आम्हाला पण आवडेल ऐकून घ्यायला, आम्हाला पण काहीतरी असं वर्कशॉप कर, काहीतरी कर. मला फार वाटलं अरे वा, माझ्या शहरातल्या लोकांना इतकं कौतुक आहे माझ्याबद्दल, हरकत नाही मी पण एक कार्यक्रम घेते. काही केलाच नव्हता कार्यक्रम, एक पूर्ण वर्ष झालं होतं. 80 शाळांना पर्सनली व्हिजिट दिली. 80 शाळांच्या पर्सनली व्हिजिट दिल्याच्या त्या टप्प्यांमध्ये सुद्धा खूप घटना, खूप गोष्टी घडलेल्या आहेत. त्याच्यापैकी एक गोष्ट तर मी आवर्जून तुम्हाला सांगेल, ती नंतर मी सांगेल तुम्हाला, की कसं असतं ना, व्यक्ती तोच असतो, पण व्यक्तीचं अहोदा, मान, खुर्ची, सम्मान बदलला की समोरच्याचं बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलतो. हे सर्व चालू असताना जेव्हा मला नाशिककरांनी सांगितलं की हो जाऊ दे एक कार्यक्रम, आम्हाला आवडेल तुझं हे सगळं ऐकायला, की तू काय काय करते कंपनीचं, तेव्हा तर बाकी काहीच नव्हतं. फक्त माझ्या कंपनीची अवघ्या 3 कंपनीज मिळाल्या होत्या, 3 शाळांचं काम मिळालं होतं, म्हणून चाललं आहे काहीतरी चाललं आहे. वर्ष पूर्ण झालेलं होतं, डोक्यावरचे गेले केस असे हळूहळू परत येत होते, म्हणून तो एक टप्पा चांगला होता आयुष्यातला. एक 350 लोक बसतील एवढा हॉल बुक केलेला होता, मस्त सगळं काम चालू होतं. त्यांना सगळ्यांना मी फोन केले, खूप लोकांना. म्हणजे मी का तुम्हाला सांगते आहे, बोलणं ही थेरपी आहे.
ऐकणंसुद्धा एक थेरपी आहे. आजकाल आपण आपली मेमरी किंवा आपला पेशन्स इतका शॉर्ट टर्म झाला आहे की 50 सेकंदाचा रीलसुद्धा 30च सेकंद बघतो की दुसरा लगेच रील बघतो आपण. इतकी शॉर्ट टर्म आपली पेशन्स लेवल झालेली आहे. सो आय कॉल्ड अप एव्हरीवन. मी पर्सनली सगळ्यांशी फोनवर बोलत होती आणि सगळ्या असे 500-200 लोकांमध्ये फोन झाले. इकडे तिकडे गोष्ट सगळी पसरली की अरे वा, नमिताने बोलवले बरं का, आपल्याला कार्यक्रमाला जायचं आहे. सगळी तयारी झाली. संध्याकाळची वेळ होती, 5 वाजेची. हायटीचं सगळं व्यवस्था केलेली. आयुष्यात पहिली प्रेस नोट लिहिली की माझ्याकडे त्या कार्यक्रमासाठी अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बेकडनं 5 अमेरिकन व्यक्ती ते माझ्या जे यंग माइंड्सचा लोगोचं अनावरण करण्यासाठी येणार होते. खूप छान सगळं मांडलेले, सगळी शृंखला सगळी मस्त झालेली होती. त्या दिवशी सकाळ कशी झाली ते मलाही कळलं नाही, कारण की फटाफट टाईम जात होता. संध्याकाळचे 5 वाजले. 350 लोकांचं कन्फर्मेशन होतं. सर्व एकानंतर एक सुरू झालं. 5 वाजेपासनं संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मी वाट बघितली. 350 पैकी किती लोक आले असतील? 350 पैकी फक्त 15 जण आली. खूप फॅन्टॅस्टिक थोबाडत मारली माझ्या. आहे तरी कोण तू? एक कॅन्सर पेशंट. इकडे तिकडे गेली, 2 फोटो टाकले, खूप काही केलं. जब तक तुम कुछ बडा नहीं करते, नोबडी इज इंटरेस्टेड इन यू. नोबडी इज इंटरेस्टेड इन यू. कोणाला काहीच घेणं देणं नाही आहे तुमच्याशी, काहीच नाही. त्या पत्रकार बंधूंना फोन केला. ते अमेरिकेतले पाहुणे आलेले, ते बसलेले होते त्या शाळेतले. बाकीचे जे दुसरे 10 जण होते ते माझ्या परिवारातलेच 10 जण होते. बाकी कोणीच आलेलं नव्हतं. ते बटाटे वडे समोसे तसेच होते त्या हायटीच्या काउंटरवर. त्या पत्रकार बंधूंना फोन केला. म्हटलं अहो दादा, तात्या, तुम्ही येणार आहेत ना हे सगळं कवर करायला? नाही, कोणी सेलिब्रिटी आहे का तुमच्या कार्यक्रमात? अरे म्हटलं माझी हैसियत पण नाही. एका साध्या शैक्षणिक संस्थेच्या लोगोचं अनावरण करते आहे, कुठून मी सेलिब्रिटी आणणार आहे? म्हटलं मला परवडणार पण नाही कुठली सेलिब्रिटी. हां बघू म्हणे, कुठे जर जागा मिळाली ना आम्ही बातमी छापू. थँक्यू. दिला फोन ठेवून. पत्रकार नाही, बाकी कोणीच, ज्यांना ऑडियन्सला बोलवलं कोणीच नाही. तरी इथपर्यंत आसू आलेले होते, पण ते खाली नाही पडू दिले, कारण की त्याच जोमाने पूर्ण तो 1.5 तासाचा कार्यक्रम तसाच खेचला. त्याच 15 लोकांमध्ये. घरातल्या 10 लोकांना सगळंच माहिती होतं की मी काय बोलणार आहे, काय करणार आहे. त्या 5 लोकांकरता बाकी गोष्टी नवीन होत्या. तसाच पूर्ण कार्यक्रम तिथे झाला. आणि बाबा मला भेटले, माझे वडील. आणि मला तेव्हा अगदीच अनावर झालं होतं. पण बाबांनी सांगितलं नाही, तुला एकच सांगतो बेटा, आणि मी तुम्हाला सर्वांना सांगते की ही गोष्ट आयुष्यात लक्षात ठेवा. मला म्हणे हे त्यांना त्यांच्या कोणी गुरूने सांगितलं होतं की बेटा, नाम ऐसे करो की काम हो जाए, वरना काम ऐसे करो की नाम हो जाए. आज एक तो दिवस होता जेव्हा माझ्याकडे भारतातल्या फक्त 3 शाळांचं काम होतं. 80 शाळांना फिरूनसुद्धा 3 शाळांचं काम, म्हणजे पॉईंट काय रेशोमध्ये माझं काम चालू होतं. एकटीच होती कंपनीमध्ये. एक आजचा दिवस आहे जेव्हा भारतातल्या 133 शाळांचं काम माझ्याकडे आहे आणि माझ्याकडे 44 लोक माझ्या टीममध्ये काम करत आहेत. कारण की मला हे समजायला खूप वेळ लागला की नोकरी म्हणजे तुमचा 8 तासाचा बिझनेस आणि तुमचा बिझनेस म्हणजे तुमची 24 तासाची नोकरी. तयारी असेल तुमची तर स्काय इज द लिमिट. तुम्ही खूप काय करू शकतात. आणि अशाच ह्या शृंखला एकानंतर एक होत गेल्या. आणि हे ऑन्ट्रप्रेन्युअल जर्नी किंवा एक उद्योजका म्हणून जे जर्नीपर्यंत मी तुम्हाला सांगते. पण ह्याच्यातला नंतरचा टप्पा म्हणजे तुम्ही म्हणत असाल अगं बाई तू क्राऊनची स्टोरी काय आहे, सोनेरी मुकुट आला तरी कुठून? 2015 सप्टेंबरचा महिना. सप्टेंबरमध्ये मला कॉल आला आणि मला सांगण्यात आलं की तुमचं सिलेक्शन मिसेस इंडिया करता झालं आहे. म्हटलं उगीचंच कोणीतरी काहीतरी प्रँक कॉल दिसतोय, कुठल्या तरी माझ्या मैत्रिणीने किंवा कोणीतरी माझे परिचित असेल त्यांनी फोन केलेला आहे. नंबर बघितला मी, दिल्लीचा नंबर दिसत होता. म्हटलं असेल कोणी कोणाला तरी फोन करायला लावलेलं. मी सिरियसली नाही घेतला. मला परत फोन आला, तुमचा ईमेल चेक करा. म्हटलं ओ माय गॉड, हे तर जरा जास्त सिरियस दिसतंय. मी मेल चेक केला. मला इन्व्हिटेशन लेटर आलेलं होतं. 48 तासात 2 दिवसात मला दिल्लीला पोचायचं होतं. खरंच मिसेस इंडियाकरता माझा फॉर्म भरला गेलेला होता. माझी ऑनलाईन एंट्री दिलेली होती. मी सिलेक्ट झालेली होती आणि मलाच माहिती नव्हतं. मी त्यांना म्हटलं थँक्यू तुम्ही कॉल केला. हे तर मेल तर मी कधी बघितला असता नसता, हे तर मला माहितीच नाही. मी म्हटलं कोणी दिली आहे माझी एंट्री? त्यांनी काही उत्तर दिलं नाही, फोन ठेवून दिला. म्हटलं ही काय पद्धत आहे?
मी माझ्या नवऱ्याला विचारलं, म्हटलं अरे का रे माझी एंट्री तू दिली? म्हणे कशाला मी देईल, आत्ता कुठे तर तू नॉर्मल थोडी व्हायला लागलीस. मी नाही दिली म्हणे तुझी कुठलीच एंट्री कुठल्याच या पेजंट बिजंटसाठी. म्हटलं अच्छा. त्यांनी नाही दिली. सासूबाईंना विचारलं, त्यांनी नाही दिलेली. आईबाबांना विचारलं, ते म्हणे अगं बाई गॅसचा सिलेंडरचा नंबर ऑनलाईन लावण्याशिवाय आम्हाला काही येत नाही, आम्ही पण नाही दिली. दुसरं म्हटलं आता भाऊ बहीण परिचित कोणीच नाही. खूपच खोलात शिरले, कारण की माझ्याकडे तिकीट आलेलं मुंबई ते दिल्लीचं, 48 तासात दिल्लीला पोचायचं आहे. खरंच ती कॉम्पिटिशन, ती स्पर्धा मिसेस इंडिया होती आहे, पण एंट्री कोणी दिली हे गूढच एकात एक ते उलगडतच नव्हतं. खूप डेप्थमध्ये गेल्यावर मला समजलं माझी एंट्री माझ्या हॉस्पिटलच्या नर्सने दिली होती. ती इतकी सिनियर नर्स आहे की साऊथ इंडियन केरलाईट सिस्टर आहे, खूप सिनियर. किमोथेरपीला जेव्हा मी जायची, किंवा असं म्हणूयात की कोणालाही काही, तुमच्या आजूबाजूची जी शेजारी बसलेली व्यक्ती आहे त्याला मी येऊन पटकन एखादं इंजेक्शन दिलं तर आउच, तुम्हाला पण दुखेल ना, कारण की कुठेतरी ती व्यक्ती तुमची मैत्रीण आहे, कोणी पण आहे, फ्रेंड आहे, फॅमिली आहे, काहीतरी तर असेल, तुम्हाला पण फील होतं. तर माझ्याबरोबर फॅमिली मेंबर्स कोणी किमोला आले की त्यांना वाईट वाटायचं की माझी हालत बघून. तर ती नर्स माझ्याबरोबर नेहमीच बसलेली असायची. तिला मी असे मोबाईलमध्ये माझे फोटो दाखवायचे की ही मी अशी दिसायची, आता कशी दिसते, अशी दिसेल का मी? ती म्हणे बिलकुल नाही, ऐसा नाही दिखेगा. बापरे, मला इतकं धसके भरली. म्हटलं असं काय म्हणते? अरे नाही, इससे अच्छा दिखेगा तू. ते टिपिकल त्यांचं साऊथ इंडियन असंच बोलायची, त्यांची कॅथलिक सिस्टर, ख्रिश्चन सिस्टर आहेत त्या, त्यांचा असंच बोलायचं तो टोन होता. त्यांना फोन केला, म्हटलं अरे क्या सिस्टर आपने मेरी एंट्री दे दी, क्या मैं जाके क्या करूँगी उधर, इतनी खूबसूरत औरतें होंगी. ती म्हणे अरे वो दिखने के लिए खूबसूरत है, तू दिल से खूबसूरत है, तू जा, कुछ नहीं, टाईमपास करके या. म्हटलं अरे टाईमपास करायला काय कॉम्पिटिशनमध्ये माणूस उतरतो का? तुम जाओ म्हणे. म्हणजे ह्यांचं छोट्या छोट्या गोष्टींनीच मला हे म्हटलं हरकत नाही. हॉस्पिटल्स, डॉक्टर्स, पेट स्कॅन, सिटी स्कॅन, MRIs, टेस्ट, पॅथ लॅब्स, ह्या सर्व मागे सोडून एका नवीन चंदेरी दुनियात माझी एंट्री होत होती. मी दिल्लीला पोहोचले, आणि दिल्लीला पोहोचल्यानंतर जेव्हा मी एंट्री केली तेव्हाच मला जाणवलं की मी अतिशय चुकीच्या ठिकाणी आलेली आहे. कारण की त्या ज्या सुंदर महिला ज्या ऑलरेडी सिलेक्टेड होत्या त्यांचं 2 महिन्यापासून ट्रेनिंग चालू होतं. ऑनलाईन एंट्री ही फक्त ऑनलाईन काहीतरी वोटिंग कशाने तरी होती, आणि मी तशी अशीच धूमकेतूसारखी त्यांच्यामध्ये येऊन पडली. अजिबात तशी दिसत नव्हती जशी त्या दिसत होत्या, किंवा मी आज जशी दिसते आहे. आणि सुरू झाले सगळ्या वेगवेगळ्या त्यांच्या कॉम्पिटिशनच्या वेगवेगळे लेवल्स होत्या, त्या सुरू झाल्या. इंटरव्ह्यू झाला, हे झालं, ते झालं, फोटोग्राफीचं झालं. फोटोग्राफीचं तर एक नवलच होतं, कारण की फोटोग्राफर एका महिलेला खूप कधीचे सांगत होते की मॅडम आम्ही असे बसा, असं बघा, असं करा. त्यांना जमत नव्हतं त्या मॅडमला, ते प्रयत्न खूप करत होत्या. मी म्हटलं ह्यांचा वेळ जाईल, नॅचरल लाईट ड्रॉप होतोय, आपण आधीच अशा काहीतरी पोजेस देऊन तयारी करून ठेवूया. म्हणून मग मी माझ्या पद्धतीने काही करत होती. मला खूप नंतर कळालं की जे टायटल मला तेव्हा मिळालं होतं ते कॅन्डिड फोटोग्राफीमध्ये होतं, कारण की मिसेस इंडिया फोटोजेनिक 2015 हे छोटंसं एवढंसं मुकुट होता, आणि एवढंसंच टायटल मला मिळालं होतं. पण ते माझ्यासाठी खूप मोठं टायटल होतं. सगळे मोठे मुकुट, मोठे टायटल्स दुसऱ्यांना गेलेले होते, पण माझ्यासाठी एक छोटेसं ते क्राऊन, एक मोठी उम्मीद दिलेली होती. मी खूप खुश झाले. मी एक सोप्पा कार्यक्रम केला. मी फक्त मी दिल्लीहून मुंबईला पोहोचले, सरळ अंधेरीला गेले, हॉस्पिटलला सिस्टरला भेटले, तिला गच्च मिठी मारली, तिला म्हटलं थँक्यू, देखो कितना मेरे को अच्छा सा क्राउन मिला है. ते सिस्टर शेवटी महिलाच म्हणे, ये कितना छोटा है. म्हटलं अरे एवढं मी मेहनत करून तिथे जाऊन 2 दिवसात सगळं उद्योग केले, आणि तरी म्हणते की तू खुश नाही आहे. सिस्टर म्हणे मैं कैंसर के लिए एक चेहरा देखना चाहती हूँ. मला तिचं कधीच काही कळायचं नाही. म्हटलं म्हणजे काय? ती म्हणे नाही, ये इससे आगे तुमको जाना है. मला खूप मनापासून वाटायचं की असं हिचं काय बोलण्याचं हे आहे, पण ती काही खुश नव्हती एवढं मला कळालं. म्हटलं हरकत नाही. त्याच वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये तुम्ही बघितलं इथे स्क्रीनवर की एक मोठा चंदेरी मुकुट मला मिळालेला होता. तो मिसेस इंटरनॅशनल वर्ल्ड वाईड क्वीन 2015 हाँगकाँगमध्ये. ते माझी फर्स्ट इंटरनॅशनल पेजंट होती, तेव्हा मला तो मुकुट मिळाला. सर्व काही खूप छान झालं. एवढा मोठा मुकुट मिळालेला, मीच खूप खुश होते की भारताचं प्रतिनिधित्व करायला मला दुसऱ्या देशात जायला मिळालं. सगळं झालं, एकटी गेली, सगळं करत होते. तशीच मी मुंबईला लँड झाले, अंधेरीला पोचले, सिस्टरला भेटले. ती म्हणे कॅन्सर को एक चेहरा होना चाहिए. अरे यार, तिला म्हटलं की ह्यांना काही केलं ना या खुशच होत नाही, काहीच नाही, काय करावं म्हटलं आता यांना. पण नाही, मला म्हणे की कुछ अलग सोचा है मैंने तुम्हारे लिए. म्हटलं काही माहिती नाही.
मला 2017मध्ये जानेवारी महिन्यात एक लोगो होता आणि त्या लोगोत त्यांनी असं कबुतराचं चित्र होतं. त्यांनी विचारलं, आर यू ॲन इंडियन? म्हटलं ऑफकोर्स मी एक भारतीय आहे. असा काय प्रश्न आहे म्हटलं हा. ते म्हणे कारण की तू कुठल्याच नाटकात काम करत नाही, तू कुठल्याच सिरियलमध्ये काम करत नाही, तुझ्यावर कुठलाच पिक्चर झालेला नाही, तू कुठल्या पिक्चरमध्ये आलेली पण नाही, तुझे सगळे एवढे ऑर्गॅनिक फॉलोवर्स कसं काय, तू कॅन्सरबद्दल लिहिते तरी लोक तुला फॉलो करतात, म्हणजे देर हॅज टू बी समथिंग डिफरंट इन यू. मग म्हटलं तुमचं म्हणण्याचं तात्पर्य काय? म्हणे आमच्याकडे अशी एक स्पर्धा आहे जिला मिसेस ग्लोबल युनायटेड नाव दिलेलं आहे आणि ही स्पर्धा फक्त कॅन्सर सर्वायव्हर्ससाठी होते, अमेरिकेत होते, मिनिसोटाला हेडक्वार्टर्स आहे. मी थक्क झाले की एका अंधेरीच्या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका नर्सला कुठलं विजन होतं का देव तिच्याकडनं वधवून घेत होता अशा काही गोष्टी, की अच्छा असं पण काही स्पर्धा असते. मी थक्क झाले की अच्छा अशा ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्यांनी मला सांगितलं, त्यांनी इन्व्हाइट केलं. ते आम्ही शहानिशा केली. माझे दीर असतात अमेरिकेला, त्यांना मी म्हटलं की बघा हे खरं खोडं आहे का, इंडियासारखंच काहीतरी असेल म्हटलं, काही स्कॅम आहे का काही. ते म्हणे नाही भाभी म्हणे हे ऑथेंटिक जनरस ही ऑर्गनायझेशन आहे, दे आर फिलॅन्थ्रोपिक ऑर्गनायझेशन आणि हे 100% हेच करतायत. म्हटलं अरे वा. जुलै महिन्यामध्ये तो दिवस आला जेव्हा मला नाशिकहून मुंबईला येऊन मुंबईहून पुढे फ्लाईट घ्यायची होती. सगळं जसं प्लॅन्ड होतं तसंच चाललेलं होतं. एक गोष्ट जी ते माझे गुरूंनी मला शिकवलेली आहे, त्यांनी नेहमी सांगितलं आहे की तुम्ही काय करणार आहेत ना हे कधीच कोणाला सांगू नका. व्हेरी इम्पॉर्टंट. कारण की जेव्हा ती गोष्ट होते तेव्हा चांगलं आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स. जर ती घटना ती गोष्ट नाही झाली, अय्या नाही झालं का, हो अगं तुझी तयारीच कमी पडली असेल, जाऊ देत पुढच्या वर्षी कर. म्हणजे ज्या लोकांचं आपल्या त्या गोष्टीमध्ये कॉन्ट्रीब्युशन नाही आहे ते लोकंसुद्धा तुम्हाला ह्या अशा गोष्टींचे सल्ले द्यायला लागतात. यू आर आन्सरेबल टू पीपल ज्यांचं तुमच्या आयुष्यात आणि त्या गोष्टीमध्ये काहीच कॉन्ट्रीब्युशन नाही आहे. म्हणून त्यांनी मला एवढंच सांगितलं होतं की मेहनत इतनी खामोशी से करो की आपकी सफलता शोर मचाए. शांतपणे माझ्या घरातल्या 8-10 जणांना जेवढ्यांना जवळच्यांना माहिती होतं तेवढं करत मी मुंबईपर्यंत पोचले. सिस्टरला तर निघतानाच फोन केलेला होता आणि त्या बाबतीत ती खूप खुश होती. ती म्हणे की देख मैं तेको बोला था ना की कॅन्सर को एक चेहरा होना चाहिए. कारण की तो आता परत घालणार आहे मी मुकुट. त्या मुकुटाच्या मधोमध एक सोनेरी रिबिन आहे आणि त्याचं चिन्ह आहे कॅन्सर सर्वायव्हरचं. सो दिस इज प्युअरली फॉर अ कॉज. इतकं छान ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्यात. मुंबईला विमानतळावर पोचले. विमानतळावर पोचताना काही होर्डिंग्स बघत होते. काही बघितलं की माझ्या डोक्यात असं राहून जातं काही गोष्टी. ते मी वाचत होते. त्या क्षणाला मला मागून आवाज आला, नमिता. मी म्हटलं अरे बापरे, तेच ज्यांना शेरो शायरी ऐकवलेली नमिता मा ज्यांनी सेव्ह केलेला आहे फोन, ते शिक्षण तज्ज्ञ माझ्यासमोर. म्हटलं सर तुम्ही कशाला आले एअरपोर्टवर? म्हटलं फक्त फोन केला होता, ऑल द बेस्ट म्हटलं होतं. नाही म्हणे तुला काहीतरी द्यायचं आहे. म्हटलं अरे वा. त्यांनी एक पाकिट मला एक A4 साईजचं एन्व्हलप माझ्या हातात दिलं. मला म्हणे बेटा जिंकली तर उघड, हरलीस तर परत कर. म्हटलं वा, फ्लाईटचा टाईम होत चालला आहे, हे इथे KBC खेळत आहेत, हे झालं की ते कर, ते झालं की ते कर. त्याला म्हटलं ओके सर थँक्यू. मी तसंच घाईघाईत पाकिट घेतलं, माझ्या केबिन लगेजमध्ये पाकिट टाकलं आणि पुढच्या प्रवासाला निघाले. मी मुंबई ते लंडन टू मिनियापोलिस जेव्हा पोचले, मिनियापोलिसला म्हणजे जी लंडन टू मिनियापोलिस फ्लाईट होती तेव्हा तर कोणीच इंडियन फ्लाईटमध्ये नव्हतं. मिनियापोलिसला असंही खूप कमी इंडियन्स असतात. जेव्हा मी त्या फ्लाईटमध्ये होते मला इतक्या गोष्टी बोलायच्या होत्या आणि मराठीतच काहीतरी सुचत होतं मला. त्या एअरोस्टेस माझ्याकडे आली, म्हणे डू यू वॉन्ट एनिथिंग? म्हटलं नो सिट हिअर. म्हटलं आय वॉन्ट टू स्पीक समथिंग इन माय ओन लँग्वेज, आय विल ट्रान्सलेट इट फॉर यू. नंतर ट्रान्सलेट तर केलंच नाही मी तिला, पण मी एवढंच म्हटली. म्हणे येस टेल मी, आय एम देअर टू लिसन. तिला म्हटलं की अगं मराठी माणूस आहे तरी कसा, मराठी माणूस आहे तरी कसा रे, लात मारेल तिकडे पाणी काढेल. काहीतरी मनात इतक्या गोष्टी होत्या, पण म्हटलं शेअर कोणाशी करू. छान असं करत करत मी पोहोचले. तिथे जाताना तर मला फार होतं की म्हटलं काही जरी झालं ना तरी खूप मेहनत करेल आणि तो क्राऊन भारताकडे आणेल म्हणजे इतकं शुअर होतं मला सगळ्या गोष्टी. आणि तसाच प्रयत्न करून ह्या सगळ्या गोष्टींची शृंखला सुरू झाली. मला सांगण्यात आलं होतं की इंटरव्ह्यू राऊंडमध्ये तुम्ही तुमच्या देशाचा कॉस्ट्यूम घाला. आता देशाचा कॉस्ट्यूम घाला म्हणजे आपल्या देशात स्टेट वाईज कॉस्ट्यूम्स बदलतात. मी नाशिकची, येवला आमच्या खूप जवळ आहे, म्हणून मी डिसाईड केलं मी घालणार ती पैठणीच. मला
सो कॉल्ड हितचिंतक जे लोक होते त्यांनी सांगितलं की अजिबात घालू नको अशी पैठणी वगैरे, काहीतरी ना लेहंगा बिंगा घालून जा चांगला मोठ्या डिझायनरचा वगैरे, कारण की तुला त्या पैठणीमुळेच काढून टाकतील बाहेर. असं कधी कोणी घालतं का इंटरनॅशनल कॉम्पिटिशनमध्ये अशी पैठणी बिठणी? जेव्हा ते म्हटले सगळ्यांनी मला विरोध केला तेव्हाच मला वाटलं की माझा डिसिजन एकदम करेक्ट आहे. कारण की ऐकावे जनाचे करावे मनाचे. कुठेतरी तो एक इन्स्टिंक्ट होता, एक इंट्युशन होतं की आय शुड वेअर दिस पैठणी. मी भारताची छान येवल्याहून त्या आर्टिस्टने विवर्सने इतक्या प्रेमाने सुंदर चंद्रकला पैठणी बनवलेली होती. बांगडी मोर हा अगदी जुन्या आपल्या पेशवेकालीन ह्याच्यातला ते म्हणजे एक डिझाईन त्यांनी घेतलेलं होतं. ती बांगडी मोरची पूर्ण पैठणी त्यांनी 3 महिन्यात घडवलेली होती आणि ती पैठणी घालून मी इंटरव्ह्यू राऊंडला गेली. मस्त नथ बीत घातलेली होती, सगळं काही. मी तेवढ्या 15 दिवसांमध्ये एक गोष्ट प्रामुख्याने ऑब्झर्व केलेली होती, ती म्हणजे आपण आपल्या भाषेला प्राधान्य देत नाही, आपल्या संस्कृतीला प्राधान्य देत नाही. आपण काय करतो की हो मला इंग्लिश येतो, आय एम ॲब्सल्युटली कम्फर्टेबल इन इंग्लिश. का म्हणून? माझी रूम पार्टनर जपानची होती. मी तिला सांगायची की मला आंघोळीला जायचं हे तिला समजायचं नाही. सो मी ट्रान्सलेटर करून, फोनमध्ये ट्रान्सलेटर होतं तर मी म्हणायची की आय वॉन्ट टू गो फॉर बाथ. मग तिला समजायचं की म्हणजे अच्छा अच्छा जा म्हणून. असे संभाषण करणारे त्यांनासुद्धा प्रश्न उत्तर होती, पण त्यांच्यासाठी एक स्पेशल व्यक्ती यायचे, ट्रान्सलेटर. मग आपणच आपल्या देशाचं सगळं सोडून द्यायचं का? म्हणूनच ते साडीचं डिसिजन मी घेतलं होतं आणि त्याच क्षणाला मी डिसाईड केलं की इंटरव्ह्यूचा कुठला पण प्रश्न येऊ दे, मी म्हटलं एक तर हिंदी नाही तर मराठीतच बोलेन. काय माहिती तिथल्या तिथे डिसिजन घेतला मी. त्यांनी प्रश्न मला त्यांचा एक काचेचा बोल दिला, त्यातून असे नावं मला सिलेक्ट करायला लावले. रँडम तुम्ही काही उचला. म्हणजे आपल्याकडे आपण म्हणतो ना पार्शलिटी झाली, दिस पर्सन वॉज बायस्ड, तसंही तिथे नसतं. तुम्ही जे उचलले तीच व्यक्ती तुम्हाला विचारणार आहे. तेच त्या व्यक्तीने, पत्रकार होते हाँगकाँगचे, त्यांनी प्रश्न विचारला मला की इफ गिवन अ चान्स, तुम्हाला जर आम्ही एक चान्स दिला तर आपला देश भारत, तुमचा देश भारत सोडून कुठल्या देशाचं नागरिकत्व तुम्ही स्वीकार कराल का नाही करणार हे तुम्ही सांगा. मी त्यांना म्हटलं थँक्यू जजेस फॉर द क्वेश्चन बट आय विल आन्सर इन माय ओन मदर टंग. ते म्हणे ओके. मी एवढंच म्हटलं, जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी, माय मदरलँड, माय मदर इंडिया इज द मोस्ट ब्युटिफुल ऑफ ऑल. मी म्हटलं जन्म भारतीय म्हणूनच घेतला आहे, शेवटचा श्वास हा भारतीय म्हणूनच घेणार आहे. आणि एकात एक टप्पे झाले ज्या गोष्टीमुळे मला माझ्या देशात डिस्करेज केलं होतं की अगं पैठणीमुळे तुला हाकलून देतील, तू डिस्क्वालिफाय होशील, असा कधी काही ड्रेस असतो का, त्याच पैठणीमुळे पहिल्या 5मध्ये आली. याला म्हणतात ना की ट्रस्ट इन युअर ट्रेडिशन. तुमच्या रूट्स, तुमच्या ट्रेडिशनमध्ये तुमचं तेवढं ट्रस्ट असला पाहिजे. सगळं पाश्चात्य देशाला कॉपी करायचं कोणी सांगितलं आहे? ते आपल्याला कॉपी करतात. आयुर्वेदा म्हणा, योगा म्हणा, कितीतरी गोष्टी म्हणा. हे सर्व होत असताना शेवटचा प्रश्न आला. मी म्हणजे मिसेस इंडिया, मिसेस ऑस्ट्रेलिया, मिसेस बोर्नियो, मिसेस पोर्टोरिको, आम्ही सगळे 5 जणी अशा आम्ही स्टेजवर होतो आणि आमच्या कानामध्ये डेस्पॅसितो असं गाणं चालू होतं. आम्ही लिप रिडिंग करायचा प्रयत्न करत होता की ही काय उत्तर देते, कारण की प्रश्न एकच होता, सिम्पल, डिस्क्राईब वुमेन इन 1 सेंटेन्स. आता तुम्ही सांगा, आपण अशा देशात आहोत की महिलांवर 1000 एपिसोड्सच्या सिरियल बनतात, कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत, एंडलेस सिरियल्स आहेत, मूवीज आहेत, सगळं आहे. ह्या महिलेला तुम्ही एका वाक्यात डिस्क्राईब करा. इट वॉज टफ बट थँक्स माझ्या आईबाबांना. का? कारण की त्यांनी मला बघितलं होतं की ना गणित जमत ना सायन्स जमतं तर काहीतरी वक्तृत्व स्पर्धेमध्ये जाणं, अशा काही गोष्टी करणं. म्हणून त्यांनी नेहमी सपोर्ट केला की तुला जे आवडेल ते कर, हरकत नाही. आणि ह्याच गोष्टीमुळे एक नवीन गोष्ट माझ्या जन्म घेत होती, ती मला कळालीच नव्हती. मी अवघ्या 7वीत असताना अगदी आम्ही शाळेच्या लेवल्स पार करून इंटर स्कूलपर्यंत पोचलो होतो आणि मी एक सेंटेन्स विसरून जायची. अगदी बाथरूममध्ये सगळीकडे तो पट्ट्या कापून मी तो सेंटेन्स लिहिला होता. म्हटलं टीचर म्हणे विसरली ना तर फटके खाशील. तोच सेंटेन्स माझं उत्तर होतं, माझं फायनल क्वेश्चन मिसेस ग्लोबल युनायटेडला. मी त्यांना म्हटलं थँक्यू जजेस फॉर द क्वेश्चन, दो इट्स व्हेरी डिफिकल्ट टू डिस्क्राईब वुमेन इन 1 सेंटेन्स बट आय विल ट्राय. सोप्पं आन्सर आहे. फॉर मी वुमेन इज द जनरेटर, ऑपरेटर, क्रिएटर, प्रोटेक्टर अँड डिरेक्टर ऑफ दिस वर्ल्ड.
त्यांनी सगळ्या गोष्टी समप झाल्या, सिम्पल ह्याच्यात उत्तर दिलं आणि तो चमचमणारा मुकुट आपल्याकडे आला. मी सांगते ना, जेव्हा पण मी बोलते हे इमोशन्स त्या क्षणाला मी प्रत्येक वेळेला, आज 596th टॉक सेशन आहे तुमच्यासमोर, मी 596th टाइम्स स्वतः अनुभवलं की परत मला क्राऊन केलेलं आहे. तर हा अनुभव तसाच असतो म्हणजे माझ्या ह्याच्यातून तसाच येतो. तो छान, तो इव्हनिंग गाऊन होता, त्यांच्या प्रोटोकॉलप्रमाणे सगळं केलेलं होतं. तो क्राऊन घातलेला हा माझ्या खांद्यावर सॅश होता. माझी आजी त्या क्राऊनला म्हणजे त्या इव्हनिंग गाऊनला झग्गा म्हणायची. तो झग्गा घातलेला होता. सगळं काही जसं प्लॅन्ड होतं तसंच होतं. त्या क्षणाला मला आठवलं ते पाकिट. म्हटलं अरे वा, आता तर मी जिंकली आहे. ह्यांनी काय डॉलर्स विलर्स टाकून दिले की काय त्या पाकिटामध्ये. मला ते आठवलं, एअरपोर्टवर मी म्हटलं होतं की मला एक मोठं ऑनवलप दिलं होतं, सांगितलं होतं की जा हे घेऊन जा, जिंकली तर उघड. म्हटलं अरे वा, म्हटलं हे सर इतके पक्के आहेत की नक्कीच ह्याच्यामध्ये काहीतरी मोठी गोष्ट असायला पाहिजे. मी त्यांच्याकडनं परमिशन घेतली. म्हटलं प्लीज एक्सक्यूज मी. पटकन गेली माझ्या रूममध्ये, ड्रॉवरमधून पटकन असा तो पाकिट काढलं. मला वाटलं की काहीतरी इंटरेस्टिंग गोष्ट नक्कीच ह्याच्यामध्ये असणार आहे. आणि हे सर्व चालू असताना इतक्या कंटेस्टंट्स ज्या पहिल्या सेमीफायनलिस्टमध्ये आलेल्या नव्हत्या, काही नाही, ते सगळ्या रूममध्ये थांबलेल्या होत्या त्या मुकुटाला हात लावण्याकरता. कारण की प्रत्येकाचं ड्रीम होतं की आपल्या देशात घेऊन जाऊ आपण तो. पण तो आलेला माझ्याकडे होता. अगदी रडून पूर्ण आय मेकअप खराब झालेला होता, पण ते रडणंच थांबत नव्हतं. आणि तो पटकन ते असं पाकिट उघडलं मी, आणि जशी उभी होती तशीच खाली बसले. प्रचंड रडले, मनसोक्त रडले. त्या पाकिटातून ती वस्तू काढल्यानंतर काय असेल त्या पाकिटामध्ये? त्या पाकिटामध्ये आपल्या देशाचा, भारताचा खादीचा राष्ट्रध्वज, तिरंगा होता. काय विचार केला असेल त्या सरांनी? म्हणजे खरंच त्या मोमेंटला किती इम्पॉर्टंट होती ती गोष्ट माझ्यासाठी, की मी इतकं सगळं जिंकली आहे, माझ्याकडे आपल्या देशाचा झेंडा नव्हता. किती तो फेथ त्या व्यक्तीचा माझ्यामध्ये की ही जिंकेल म्हणून हिला देऊ. तो झेंडा प्रोटोकॉलप्रमाणे आपल्या डोक्याच्या वर धरून तसंच मी प्रेस कॉन्फरन्सला गेली. आणि मला माझे पेजंट डिरेक्टर आहे मिसेस हॉगर, त्यांनी मला सांगितलं नमिता जस्ट टर्न. म्हटलं बापरे, काय घडलं का काय माझ्याकडनं? पहिलेच मी एवढी हे करत होती. आणि तशीच वळाली आणि मग मात्र कोसळली. खूप रडली. कारण की 48 देशांच्या त्या झेंड्यामध्ये सगळ्यात उंच आपल्या देशाचा झेंडा होता त्या क्षणाला. आपल्यामुळे आपल्या देशाच्या झेंड्याला तुम्ही जिथे स्थान मिळवून देता दुसऱ्या देशामध्ये, तेव्हा समजतं की अरे भारतीय होने की आन बान और शान क्या होती है. एकदम थरार आणि रोमांच होता या सगळ्या गोष्टींचा. मी जगत होती. आय वॉज लिव्हिंग दिस मोमेंट. आणि खूप रडत होती. मला त्यांनी सांगितलं की नमिता इट्स ओके, यू हॅव वन. मी म्हटलं नाही, आत्ता तुम्हाला माहिती आहे की मी तुम्हाला म्हटलं ना, मी अतिशय मध्यम परिवारातून जन्म घेतलेला आहे. माझे वडील वेटरनरी डॉक्टर. मी का एवढी रडत होती त्याच्यामागे हे कारण होतं. कारण असं होतं की जेव्हा 8वीत असताना 15 ऑगस्टला मला परेडमधून बाहेर काढण्यात आलं. मला परेड नाही करू दिली शाळेमध्ये. रिझन की तुमचा युनिफॉर्म बरोबर नाही आहे. आम्ही साध्या परिवारातले 3 भावंड. एकाला जर युनिफॉर्म घेतला तर दुसऱ्याला दुसऱ्या वर्षी मिळायचा आणि तिसऱ्याला तिसऱ्या वर्षी मिळायचा. मी मोठी म्हणून मी म्हणायचं काही हरकत नाही, मी करेल. स्कर्टची पट्टी मोठी करून तो स्कर्ट लांबायचा, रबर बँड घालून सॉक्स घालायच्या. हाच टप्पा हॅपी मिडल क्लास फॅमिलीतला होता. तिथे मला सांगण्यात आलं परेड जरी चांगली करत असली तरी युनिफॉर्ममुळे तुला बाहेर काढतोय. म्हणून मनात खूप रडली. कारण की तीच मध्यमवर्गीय मुलगी तिथे पोचली होती जिने परिवाराचं नाही आपल्या देशाचं नाव तिथपर्यंत रोवलं होतं. तुम्ही कुठून येतात याला महत्त्व नाही आहे, तुम्ही कुठे जात आहेत त्या गोष्टींना घेऊन आणि त्याची लाज न बाळगता याला महत्त्व आहे. हे सर्व होत असताना माझ्या काही व्हिडिओज व्हायरल झाले, क्राउनिंगचे वगैरे धम्माल सगळी चालू होती. माझे घरी सगळे खूप खुश होते की ही येईल कधी. रॉनल्ड मॅकडॉनल्ड एक सेंटर आहे जे छोट्या चाइल्डहूड कॅन्सर मुलांसाठी काम करतं. त्यांची CCRFची मी चाइल्डहूड कॅन्सर फाउंडेशनची मी एकमेव इंडियन ॲडवायझर आहे. हे सगळे कामं चालू होते वेगवेगळे टप्प्यांमध्ये आणि खूप जल्लोष चालू होता. सगळे वाट बघत होते इंडियात कधी परतेल. आणि एवढे सगळे
सगळ्या गोष्टी चालू असताना ते व्हिडिओ सगळीकडे पाठवले. माझी सिस्टरने उत्तरच दिलं नाही. म्हटलं आता तिला ना काहीतरी तिच्या मनात असेल की अरे हिला ना आपण काहीतरी सरप्राईज देऊ, असं काहीतरी मला वाटायला लागलं. कसं असतं ना, आपल्याला क्षणात असं समोरच्याबद्दल आपण मत बदलतो. उशीर झाला असेल, हां तिचं तर नेहमीच आहे, ती उशिराच येते. अरे नाही, अडकली असेल कुठेतरी, काहीतरी झालं असेल. अशा सगळ्या या मी पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही विचार करत होते. आणि फायनली तो दिवस आला की तिने माझे एकही मेसेजेस वाचलेले नव्हता. म्हटलं हरकत नाही, बघितलेलं नसेल, फोन हरवलेला असेल सिस्टरने, चलताय म्हटलं. मी तशीच पोहोचले मस्त मुंबईला. तो फुल अदबीने तो खांद्यावर हा सॅश, तो मुकुट चढवला, तशीच पूर्ण बाहेर आले. आणि माझा परिवार मला घ्यायला आलेले. म्हटलं अरे वा, सगळे, आणि धमाल होती, म्हणजे छान मस्त सगळ्या गोष्टी चालू होत्या. आणि हे सर्व चालू असताना मी म्हटलं ओके, आत्ता आपल्याला हॉस्पिटलला जायचं आहे. माझे हस्बंड म्हणे अगं घड्याळात बघ, पहाटेचे 3 वाजलेत. म्हटलं अरे ते डॉक्टर्स आणि नर्सेसला ना सवय असते, जाऊ देत, काही फरक पडत नाही, आपण जाऊ. म्हटलं फायनली कॅन्सर को एक चेहरा मिल गया. हे जे सिस्टर सांगायची ना, म्हटलं हा मुकुट मला तिला दाखवायचा आहे. मला म्हणे ओके ठीक आहे ठीक आहे. गाडी वळवली पण नाशिकच्या दिशेला. मी म्हटलं अरे आपल्याला हॉस्पिटलला जायचं आहे, अरे ते सिस्टरला मला सरप्राईज द्यायचं आहे, परितोष माझ्या हस्बंडला मी सांगते आहे. आणि त्याला हळूच सांगितलं द सिस्टर इज नो मोर. सो चांगले व्यक्ती, चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात असतील ना, त्यांना मनसोक्त जगून घ्या. आणि जे म्हणायचे, जे सांगायचे, अगदी 12 वाजलेले असतील माझं हे टॉक सेशन संपल्यानंतर, तरी कोणाला काही सांगायचं राहून गेलं असेल तर आवर्जून फोन करून सांगा मात्र. कारण की क्या पता कल हो ना हो. त्या व्यक्तीने, जिने माझ्यासाठी स्वप्न बघितलं, जिने मला उभं केलं, तीच नव्हती. मी नाशिकला पोहोचतच होते, माझ्या सासूबाईंचा मला फोन आला. त्या खूप रडत होत्या फोनवर. मला वाटलं की त्यांना समजलं की मला समजलं सिस्टरचं असं असं झालं आहे. पण त्यांनी मला दुसरीच गोष्ट सांगितली. त्यामुळे तुला आठवतं, मी अगदी 10-15 किलोमीटर दूर असेल माझ्या घरापासून नाशिक, मी फ्लायओव्हरवर होते. त्यामुळे तुझ्या शाळेचा जेव्हा कार्यक्रम होता, तू प्रत्येक पत्रकार बंधूंना फोन करून विचारत होती, अहो येणार आहेत का तुम्ही, प्लीज माझी बातमी कव्हर करणार आहेत का. तू म्हणते ना म्हणे अपना टाईम आएगा. सो म्हणे तुझा टाईम आला आहे. अख्ख्या भारताचं मीडिया घराच्या बाहेर उभे, याला म्हणतात सक्सेस. हे सक्सेस तुम्ही, मी म्हणते ना, जिनके कभी मुझे जवाब नहीं आते थे उनके सलाम आने लगे. वक्त क्या बदला मेरा, मेरे नीम के पेड़ पे आम आने लगे. हे घडलेल्या रोमांचदार या सगळ्या घटना अशा एकानंतर एक होत गेल्या. तिथे घरी पोहोचली, धूमधडाका सगळंच एकदम ह्याच्यात. पण मनात होती ती नर्स, ती सिस्टर. कसं असतं ना, एस्पेशली महिलांना सांगते, किंवा तुम्ही तुमच्या घरी जाऊन तुमच्या घरी ज्या महिला आज आल्या नाही त्यांना सांगा की एकमेकांशी कॉम्पिटिशन नका करू, एकमेकींची ताकद बना. कारण की जेव्हा एक महिला दुसऱ्या महिलेची ताकद बनते, तेव्हाच काहीतरी अद्भुत आणि अलौकिक घडतं. आणि हे घडलेलं होतं, हे जिवंत उदाहरण आहे. म्हणजे ह्या सर्व टप्प्यांमध्ये एक सर्वात मोठा अजून एक टप्पा आहे की आज 1800 मुलांची आई आहे. हे 1800 सगळे मुलं कॅन्सरग्रस्त आहेत. हे एकदम भेटली मला नाही. मी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत होती. मला काही टेस्टसाठी गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये जायला लावलं. मी गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये जेव्हा गेली तेव्हा मी चिल्ड्रन्स वॉर्डला क्रॉस करत होती. आणि मी असं चालले, क्रॉस करता करता अगदी बघती तर अरे इतके छोटे छोटे मुलं अशा जुन्या तुटलेल्या प्लॅस्टिकच्या खुर्च्यांवर बसून किमो घेत आहेत. त्यांना हे माहिती नाही, डोक्यावरचे केस गेलेले आहेत, की आपल्याला झालं तरी काय असेल. खूप जीव हळहळला. मला वाटायचं की मीच खूप काहीतरी केलं आहे. अरे ह्या मुलांना बघून तर इतकं मन हळवळ माझं झालं की ह्यांनी कोणाचं काय केलेलं आहे. मी तरी 30शीपर्यंत आयुष्य बघितलं, तर हे तर अवघे 5-7, 2-4, 5-10 वर्षाची मुलं आहेत. छोटेसे मुलं काहीच नाही, बसलेत एकमेकांची बॉल खेळत आहेत. एकाचं किमो चालू आहे, दुसऱ्याच्या अर्धी सलाईन संपली आहे, कोणाचं काय. आणि एक मुलाने माझं इतकं लक्ष केंद्रित झालं त्या मुलावर की डोक्यावरचे केस गेलेले आहेत, किमो चालू आहे, त्याला एकटा बसला आहे आणि त्याच्यासमोर असं भडक गुलाबी रंगाचा केक आहे. आणि तो केकवर 1 ते 100 आकडे लिहिलेत.
असा केक तुम्ही कधी बघितला आहे? मला तर नाही वाटत कोणी बघितलं असेल. म्हणजे मलाच इतकं वेगळं वाटलं की असं म्हणजे 1 to 100 सगळे नंबर्स लिहिलेले केकवर. कारण की एक पहिला वाढदिवस असलं की आपण 1 लावतो, 50 वाजलं की आपण 50 लिहिणार, आपण काय 1 to 50 नाही लिहिणार. असं हे जेव्हा मी बघितलं, मी त्याला हॅपी बर्थडे म्हणण्याच्या ह्याच्यातच फक्त हॅपी बोललं तर माझ्या पाठीवर खांद्यावर एक हात आला. एक मुस्लिम महिला होत्या, फक्त त्यांचे डोळे दिसले. म्हटलं सॉरी सॉरी सॉरी. मला असं वाटलं की मी उगीच असं काही बोलली की त्यांना दुखवलं असेल. त्या मला अशा बाहेर घेऊन आल्या वॉर्डच्या आणि मी म्हटलं सॉरी मेरे को दिल नहीं दुखाने का था. म्हटलं वो म्हणे ये मेरा ही बेटा है. म्हटलं अरे वाह, उसका वो केक थोड़ा अलग था ना, मैंने सोचा कि क्यों क्यों ऐसे लिखा है आपने. म्हटलं 1 to 100 का लिहिलं आहे तुम्ही याच्यावर. तर त्या म्हटलं माझ्या मुलाचा 7वा वाढदिवस आहे. 7 years कंप्लीट होणार आहे तो आज. आणि त्याच्या डोळ्यामध्ये ट्यूमर आहे. तर डॉक्टर बोललेत की उद्या सर्जरी आहे, जर जगला तर दृष्टी जाईल आणि सक्सेसफुल नाही झाला तर मुलगाच जाईल. म्हणे माँ हूँ, लगता है ना कि 100 साल बच्चा जिए तो एक ही दिन में 100 बर्थडे कर रही हूँ. हल्ली मी खूप, कारण की त्या आईचं केवढं हृदय होतं. म्हणे जगला तरी म्हणे आमच्याकडे पैसे पण नाही. म्हणे मेरे शौहर रिक्षा चलाते, मैं कहाँ से पैसे लावू इसका ट्रीटमेंट का. म्हणे पहिलेच हॉस्पिटलने इतकी मदत केली की फुकट त्याचं ऑपरेशन करताय, केमोथेरपीसाठी पैसेच नाही आमच्याकडे. मी डिस्टर्ब झाले खूप. मला त्या दिवशी कळालं वाय मी. मला त्या दिवशी वाटायचं ना की माझ्याबरोबरच का घडलं आहे. मला जाणवलं की मला हा सेकंड चान्स भगवंताने ह्याच्याकरताच दिलेला आहे की हे अशा बच्चूंसाठी मी काहीतरी करू शकले पाहिजे. म्हणून तिथून सुरुवात केली की फूल नाही फुलाची पाकळी, आपल्याकडनं काहीतरी या छोट्या मुलांसाठी काहीतरी आपण करूया. आणि तिथूनच ही शृंखला सुरू झाली आणि या सर्व बच्चूंचं काम बघते आहे. आणि हे मी म्हटलं ना की ह्याच्यात काहीच भूषण नाही आहे. ही संख्या कमी व्हायला हवी आहे. त्याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे की या मुलांसाठी आपण काम करतो आहे. आणि एवढे सगळे मुलं आहेत नाही, पण हे मुलांची संख्या कमी व्हायला पाहिजे. ऑन अ लाईटर नोट, दुसरा एक टप्पा आहे, तुम्ही ऐकलं असेल, बघितलं फोटोमध्ये की 2 times नॅशनल चॅम्पियन पॉवर लिफ्टिंगमध्ये. आता हे काय नवीन खूळ गं नमिता. असं असतं कारण की निंदकाचे घर असावे शेजारी, असे तर खूप शेजारी आहेत मला. ते मला म्हटले की काय चांगलं साड्या बिड्या घालायचा, मेकअप बिकअप लावायचा, जायचं कुठेतरी व्याख्यानं द्यायची, हे कोणी पण करेल. ताकदच नाही आहे तुझ्यामध्ये काही, काहीच मजा नाही आहे. ताकद पाहिजे माणसामध्ये, खूप ताकद पाहिजे. आता काय ते एवढं तुझं म्हणजे तुझ्या शरीरामध्ये आता काही उरलंच नाही आहे, नुसतं सगळे औषधं घेऊन. म्हटलं मला खूप आवडतं स्ट्रेंथ ट्रेनिंग, मला कार्डिओ म्हणजे पळणं धावणं अशा इतकंच नाही आवडत, पण मला जेवढं स्ट्रेंथ ट्रेनिंग आवडतं. म्हटलं हरकत नाही, थोडं आपण हेही करून बघूयात. मला गुरु मिळाले जे कल्याणचे होते. त्यांनी मला पहिले माझं प्रोफाईल वाचलं. ते म्हणे फोन केला त्यांनी वाचून मला. म्हणे पहिले तो मेरे को म्हणे 40-45 मिनिट ये पढ़ने में लगे. ते बंगाली आहेत. त्यांनी मला विचारलं की तुमको कोई प्रॉब्लम है लाइफ में. म्हटलं नहीं सर, अभी ठीक है, दवाइयाँ लेती हूँ, सब ठीक है, लाइफ में ओके. तो तुम्हारा बॉयफ्रेंड छोड़ के चला गया. म्हटलं नहीं सर, मेरी शादी हुई है, मेरा बेटा अभी 18 साल का है, मैं 22 साल मेरी शादी को है. तो क्या प्रॉब्लेम है. म्हटलं कुछ नहीं. मग ते म्हणे की हा गेम आहे ना अग्रेसिव्ह आहे, याच्यात राग लागतो या गेममध्ये. कारण की तुम्हाला उचलायचं आहे, तुमच्या शरीराचे दुप्पट वजन उचलायचं आहे. कसं शक्य आहे. जब तक एग्रेशन नहीं है नहीं हो सकता. म्हणे मेरे को मराठी नाही आती, पण एवढंच विचारतो तुमको क्या ऊत आहे असे विचारलं त्यांनी. म्हणजे असं का गेम निवडताय, एवढं तुटफूट झाली शरीराची तरी हाच गेम खेळायचा. ते म्हणे पहिले मी टेस्ट लूंगा. त्यांनी माझे काही टेस्ट घेतल्या, ट्रायल्स घेतले गेमचे. त्यांनी मग नंतर सांगितलं नाही, ओके यू कॅन डू इट. सगळं केलं. आज इतके टॉक्सेशन्स केलेले आहेत. पण जेव्हा डिस्ट्रिक्ट गोल्ड घेतलं तेव्हा खूप इच्छा झाली की आपण बाकीच्या आजूबाजूंना कळवू, पण नको म्हटलं. स्टेट गोल्ड घेतलं तेव्हा पण नाही. म्हटलं आता जाऊ दे, नॅशनल जर जिंकली तर बघू. तर जेव्हा मी ॲक्च्युली लिफ्टसाठी उभी राहिली तर तेव्हा 2019मध्ये जेव्हा फर्स्ट नॅशनल चॅम्पियनशिप जिंकली, तालकटोरा स्टेडियम दिल्ली. खूप ठिकाणी मोठ्या मोठ्या स्टेडियम्समध्ये मोठ्या ऑडियन्ससमोर बोललेली आहे,
पण एक ॲथलीट म्हणून एका स्पोर्ट्सवेअरमध्ये पहिल्यांदाच उभी होते. म्हणजे काही ध्यानीमनी नव्हतं की मी कधीतरी ह्या क्षेत्रात पण उतरेल, म्हणजे माझ्या आयुष्याच्या 40शीमध्ये हे उद्योग करणार आहे, पण केले. ते एवढं सगळं मोठं वजन समोर ठेवलेलं होतं आणि नंतर माझ्या डोक्यात आलं की म्हटलं अरे बापरे, हे होणार आहे की नाही आपल्याकडनं. पण एक कुठे ते वाचलेलं होतं, ते माझ्या एकदम डोळ्यासमोर असे ते शब्द आले की नमिता, मान लो तो हार होगी और ठान लो तो जीत होगी. मैंने ठान लिया था कि गोल्ड लेके आऊंगी घर पे, और वही हुआ की ते उचललं, क्लिअर केल्या तिन्ही लिफ्ट्स आणि पहिली भारतीय कॅन्सर सर्वायव्हर बनली, नॅशनल चॅम्पियन इन पॉवर लिफ्टिंग. ह्याच्यामध्ये अमेरिकेसारखा क्रायटेरिया नव्हता. आय वॉज कंटेस्टिंग विथ नॉर्मल वुमेन इन 53 वेट क्लास कॅटेगरी. त्याच्यामध्ये स्पेशल काहीच नव्हतं, मीच त्यांच्यामधली हे होती. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी इतक्या छान टप्प्याने झाल्या. आणि तुम्ही जेवढ्या अचीवमेंट्स माझ्या त्या व्हिडिओमध्ये बघितल्या, या सर्व अचीवमेंट्स कॅन्सर नंतरच्या आहेत. हे कुठलाही अगदी 15 वर्ष 20 वर्षाचे कुठलेच फोटो नाही आहे. जेवढ्या ब्रँड अम्बॅसिडर म्हणून सगळ्यांनी जेवढं सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, या सर्व गोष्टी कॅन्सर नंतरच्या टप्प्यातल्या आहेत. तुम्हाला वाटत असेल की ह्या क्षणाला मी आत्ता डिस्ट्रिक्ट गोल्ड घेतलं, डिस्ट्रिक्ट गोल्डमध्ये ठीक आहे, 2 टाइम्स नॅशनल चॅम्पियन आहे पॉवर लिफ्टिंगमध्ये, दॅट इज ओके. पण ते डिस्ट्रिक्ट गोल्डच्या वेळेस मी खूप भावूक झाले होते. का? कारण की 3 डिजिट वजन उचलायचं होतं आणि 3 डिजिट वॉज 100 kgs. पहिल्यांदा डेडलिफ्ट, आणि तो डेडलिफ्ट क्लिअर केला, गोल्ड आणलं घरी, आणि मनात एवढंच म्हटलं की दर्द, गम और डर जो भी है तेरे अंदर है, तू खुद के बनाए पिंजरे से बाहर निकल, फिर देख तू भी एक सिकंदर है. हे काही गोष्टी अशा मनात रुजलेल्या होत्या. इतकं हे तुम्हाला वाटत असेल की अशी मी एवढी सगळी तुमच्यासमोर सगळी करते, बडबड करते, बोलते, ऐकते, तुम्ही दाद देतायत म्हणजे झोपले नाही आहात. पण काही गोळ्या औषधं चालू आहेत मला. हो, मला चालू आहेत. मी दिवसाच्या 16 गोळ्या घेते. असंच पहिले वाटायचं, अरे अरे काय असं 16 गोळ्या. डॉक्टरांना पहिलं वर्ष विचारलं, दुसऱ्या वर्षी विचारलं, नंतर विचारणं सोडून दिलं. डॉक्टर म्हणे तुला काही प्रॉब्लेम आहे, तुला प्रॉब्लेम न होण्यासाठीच दिलेले आहेत ना का आम्हाला हौस आहे तुला द्यायला. म्हटलं ओके. मग काय असतं ना, कुठेतरी पॉझिटिव्हिटी शोधा. तुम्ही आयुष्यात किंवा वर्षभरात एकदाच होळी खेळतात, करेक्ट? मी रोज खेळते. एवढे कलर्स असतात माझ्या हातामध्ये, एवढे वेगवेगळे रंग आहेत. थिंक ऑलवेज गुड, ऑलवेज पॉझिटिव्ह फॉर एनिथिंग. असं छोटे छोटे कुठल्याही गोष्टी असेल ना, त्याच्यातून काहीतरी सुवर्ण मध्य गाठा बाबा. अशा एवढ्या सगळ्या गोळ्या हातात असल्या ना की असं मस्त वाटतं. सगळे रंग असतात वेगवेगळे त्याच्यामध्ये. ते गोळ्यांना बघून बघून चारोळी लिहून टाकली. सुबह की चाय की चुस्की के साथ, सुबह की चाय की चुस्की के साथ कुछ गम भी पी लेती हूँ. सुबह की चाय की चुस्की के साथ कुछ गम भी पी लेती हूँ. दिन की 16 गोलियाँ खाती हूँ, फिर भी मुस्कुराती रहती हूँ. तुम्ही आज मला एवढा मोठा प्लॅटफॉर्म माझ्यासाठी इथे उपस्थित करून दिलेला आहे. एवढ्या उशिरा तुम्ही सर्वजण आलेले आहात. छान एवढा प्रतिसाद दिला आहे, टाळ्यांनी दाद दिली आहे, मन अगदी भरून आलेलं आहे. ही जी शृंखला आहे, सोनेरी मुकुटाचा काटेरी प्रवास, हा असाच चालू आहे, असाच चालू असणार. मी असो वा नसो. कारण की मला डॉक्टर्स नेहमी सांगतात यू आर ऑन हॉट सीट. म्हणून माझ्या अपडेट्स मी काही गोष्टी फेसबुक, इन्स्टावर शेअर करत असते. कारण की आज अशी दिसते, उद्या कशी दिसेल मला माहिती नसतं. कारण की काही घटना या विधी लिखित असतात, याला आपण बदलू शकत नाही. आपण फक्त इतकंच करू शकतो की आपला जेवढा रोल आहे, आपण जेव्हा जन्माला येतो, प्रत्येक एका रोलमध्ये आपल्याला एक रोल दिलेला असतो आणि तो रोल आपल्याला पूर्ण करायचा असतो. नो मॅटर व्हॉट कम्स युअर वे, तुम्हाला त्याच्यावर मात करून तुमच्या आयुष्यात जेवढ्या डिफिकल्टीज येतील, ह्या फक्त तुमच्या एंट्रन्स टेस्ट्स आहेत. रिझल्ट उत्तमच लागणार आहे. कारण की आपण म्हणतो ना की आयुष्य जर एकदम शांत असेल, त्याच्यात काहीच चेंज नसेल, याचा अर्थ आहे की काही मोठी डेव्हलपमेंट पण होणार नाही आहे. जर काही होणार असेल त्याच वेळेला वेव्ज होतात. तर त्याच गोष्टींसाठी जेव्हा मी हे व्याख्यानं देते, मी एवढंच सांगते की जाताना 1% नमिता तरी तुमच्याबरोबर घेऊन जा. कोणी पेशंट असेल, कोणी असेल, तुम्हाला वाटत असेल त्या व्यक्तीशी मी बोललं पाहिजे, मी आवर्जून बोलेल. हे पण तुम्हाला आज सांगते आहे. आणि एक गोष्ट तुमच्यासमोर मांडू इच्छिते की एक म्हणजे खूप काही गोष्टी शिकलेली आहे या प्रवासामध्ये, अजूनही शिकते आहे. नवीन नवीन व्यक्तींना भेटते आहे, नवीन गोष्टी होत आहेत, रोजचे नवीन चॅलेंजेस असतात, ते पण पार पाडते आहे. पण
कुठेतरी स्वतःसाठी मी टाईम द्या. खूप गरजेचं आहे. काहीही म्हणजे अगदी अवघे 10 मिनटं द्या कोणासाठी पण, म्हणजे स्वतःसाठी पण एका ठिकाणी शांत बसून बिना मोबाईलचे शांत बसून तुम्ही काहीतरी तुमच्या मनात छोटा कुठलाही विचार आला ना, तो विचार अगदी लिहून काढा की आपल्या मनात काय विचार आलेला आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. जेव्हा तुम्ही मंथ एंडला बघाल ना, की तुम्ही ऑलरेडी 30 विचार लिहिलेले असतील. प्रत्येक दिवसाचा एक. छोट्या छोट्या गोष्टींची एक मोठी शृंखला असते. या सगळ्या गोष्टी औषध, पाणी, गोळ्या, डॉक्टर सगळं होत असतं. पण त्याच्यासाठी तुम्हाला खूप काही गोष्टी स्वतःकडे पण चेंज करायला हव्या आहेत. दृष्टिकोन बदला, सगळं बदलेल. दिस इज हाऊ इट इज. आता एक सिम्पलचं उदाहरण मी देते. ओके. या हॉलमध्ये आपण निळा रंग शोधू. कोणी निळा रंग घातलेला आहे? फॉर एक्झाम्पल 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे. 10 निळे रंग घातलेले व्यक्ती मला दिसलेत. म्हणजे बाकीचे जे रंग आहेत त्यांच्याकडे मी दुर्लक्ष केलं. राईट. हे 10 जसं मी ठरवलं असतं, हे जे रंग मी ठरवला होता तसे आपले प्रॉब्लेम्स असतात. आपण जर प्रॉब्लेमच विचार करतो ना, की प्रॉब्लेमच आहे आपल्या आयुष्यात, आपल्याला फक्त प्रॉब्लेम्सच दिसतात, त्याच्या आजूबाजूचे जे सोल्युशन्स ते दिसतच नाही. म्हणून नेहमी सगळीकडे ओपन माइंडेड याच्याने बघा. मी अजून जाणार नाही आहे. काही प्रश्न असतील तर आवर्जून विचारा. मी इथेच आहे. मी अजून कन्क्लूड नाही करत आहे म्हणून. हो. एका वाक्यात आणि मराठीत देवाची व्याख्या माझ्यासाठी, म्हणजे मला जे वाटतं ते देवाबद्दल. अच्छा, छान क्वेश्चन आहे. सॉरी. अच्छा, मुकुट पहिले घालू. बरं बरं बरं, घालते मुकुट पण घालते. आणि ती व्याख्या मी तेच विचार करते की मी कुठल्या शब्दात तुमच्यासमोर ती व्याख्या मांडू. पण देव म्हणजे आई, सासूबाई आणि कुटुंब. मी यांनाच बघितलंय, माझ्याबरोबर तेच उभे होते. अजून एनीवन एल्स? एनी क्वेश्चन्स? काही प्रश्न, उत्तरं, क्वेश्चन्स काही आहे का? मी कन्क्लूड करू, जाऊ नाशिकला? आवडलं का व्याख्यान? बरं. थँक्यू सो मच. त्यांनी हे सांगितलं, म्हणजे ऑफकोर्स ते म्हणे की आता नंतर आम्ही काही म्हणणारच नाही आहे तुला, कारण की उद्या समजलं की बाई पायलट बिलेट बनली आहेस, कुठे विमान चालवायला लागली आहेस. त्याच्यामुळे आता म्हणे कसं असतात ना, आयुष्यातले धडे असतात लोकांनी केलेले, ते लोकांनी दिलेले धडे असतात हे आपल्याला. त्यांना म्हटलं की तुम्ही होतात, मी खूप चांगल्या ह्याच्याने ते घेतलं की तुम्ही म्हटले ते करेक्ट म्हटले की बरं हे असं आहे ना, तर दुसरी काय आपण एक बाजू एका स्त्रीची म्हणून दाखवू शकतो. म्हणून मी, आणि ते म्हणे ना आम्ही स्तब्ध आहोत, ते तेवढंच बोलले. निशब्द आहेत म्हणे. जेव्हा त्यांनी पेपरमध्ये बातमी वाचली ते निशब्द होते. एनिथिंग एल्स? नाही, मुलांवर नाही, स्त्रियांवर पण आहे सर, असं नाही आहे. पण मुलांवर का? कारण की जे मुलं आहेत म्हणजे 0 to 12 इयर्सचा हा जो वयोगट आहे याच्यामध्ये